परमेश्वर का वचन हमारा मार्गदर्शन करता है, हमें शांति देता है और हमें बल प्रदान करता है। चाहे हमारी परिस्थिति अच्छी हो या बुरी, ऊंची हो या नीची, वचन सदा हमें उत्साहित करता है। बाइबल कहती है इब्रानी 4:12 में कि परमेश्वर का वचन प्रबल है और वे दो धारी तलवार से भी तीक्ष्ण है, जो प्राण और आत्मा और गांठ और गुदों को भी अलग कर देता है। तो जी हाँ, अगर आज हम यहाँ बैठे हैं, हम यहाँ हर शनिवार रविवार इतवार हम आते हैं, परमेश्वर के सामर्थ्य वचन को सुनते हैं, क्योंकि परमेश्वर ने हमें ऐसे दो महान अभिषेक दास दिए हैं जो हमारे जीवन में हमें परमेश्वर के वचन को सुनाते हैं, हमें विश्वास से आगे बढ़ना सिखाते हैं और हमें ये बताते हैं कि हमारी जो आज पहचान प्रभु यीशु में है सिर्फ और सिर्फ उनकी वजह से है। तो आइए अपने मन को आज फिर से दृढ़ करें और परमेश्वर के वचन को सुनने के लिए जोरदार तालियों से स्वागत करें बिशप पीटर सिल्वे जी का और पास्टर जयश्री सिल्वे जी का। Amen, amen. Praise God. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. Amen. I know many roads were closed today. मला माहिती आहे आज पण थोडेसे रस्ते बंद होते. It was a little difficult for people to come. कदाचित अवघड गेलं असेल काही लोकांना यायला. I don't know how you managed, but praise God. It कसं was, तुम्ही आलात माहित नाही पण आलात. amen. आमेन. The 2 years of waiting. 2 वर्ष वाट पाहायची. The 2 years of waiting. वाट पाहण्याची 2 वर्ष. God's silent season before your stage. तुमच्या मंचा अगोदर देवाचा शांत ऋतू. Praise God. तुमचं स्टेज येण्या अगोदर, Yes. तुम्हाला स्टेज मिळण्या अगोदर देवाकडनं आलेला शांत ऋतू. We'll open our Bibles to Genesis chapter 41 verse 1. उत्पत्ती 41 त्यातलं पहिलं वचन सगळ्यांनी काढा, सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. उत्पत्ती 41:1. And it came to pass at the end of 2 full years that Pharaoh dreamed, and behold, he stood by the river. उत्पत्तीचा 41वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. मग असे झाले की पुरी 2 वर्षे गेल्यावर फारोला स्वप्न पडले आणि पहा स्वप्नात तो नदीच्या काठी उभा होता. That means याचा अर्थ Joseph was forgotten for 2 years. 2 वर्ष योसेफ विसरलेला. He was in the prison, as you all know, आणि तुम्हाला सर्वांना जसं माहिती आहे तो तुरुंगात होता and he was forgotten for those 2 years आणि 2 वर्ष कोणाच्या स्मरणात तो राहिला नाही. until the time that God's plan would unfold. आणि मग देवाची योजना उघड व्हायची जी वेळ आली तेव्हा तो परत आला. Praise God. देवाला धन्यवाद. Tonight I want to talk about those silent seasons. आज मला त्या 2 वर्षांप्रमाणच्या शांत ऋतूंविषयी बोलायचं आहे. Some of you may be waiting for maybe a week, तुमच्यातले काही जण कदाचित 8 दिवस वाट पाहून असतील. some maybe a month, काही जणांनी महिनाभर वाट पाहिली असेल, some for a year, काहींनी वर्षभर वाट पाहिली असेल, some for 2 years, काहींनी 2 वर्ष वाट पाहिली असेल, some even for 5 years. काहींनी 5 वर्ष सुद्धा कदाचित वाट पाहिली असेल. And those long stretches of waiting, आणि ही जी वाट पाहायची किंवा प्रतीक्षा करायची मोठी ही जी वेळ आहे it is always painful. ती नेहमी वेदनामय असते. Amen. ते बोचतं, ते टोचतं. And so those 2 years in prison, तर ती 2 वर्ष त्याची जी तुरुंगात गेली it was a waiting time. तो एक वाट पाहायचा समय होता. He could have come out, तो बाहेर येऊ शकला असता, but there was a delay of 2 years for Joseph. पण 2 वर्षाचा योसेफासाठी उशीर झाला. And sometimes कधी कधी those 2 years in prison has to happen if Joseph has to rise. तुरुंगातली 2 वर्ष घडावीच लागतात. जर योसेफ वर यायचा असेल आणि योसेफाचा उत्कर्ष व्हायचा असेल तर अशी तुरुंगातली जी 2 वर्ष असतात ती आयुष्यात आलीच पाहिजेत. You may call it mysterious years, आणि तुम्ही त्या वर्षांना रहस्यमय गुपित वर्ष म्हणाल unknown years, किंवा अनोळखी वर्ष, painful years, वेदनामय वर्ष म्हणाल. but these are necessary पण ही वर्ष गरजेची असतात बेटा, because God has planned it accordingly. कारण देवाने त्यानुरूप ते सगळं आयोजलंय. Yet, तरी
The waiting was never meaningless. वाट पाहणं कधी निरर्थक झालं नाही. Your waiting is never meaningless. आणि तुझंही वाट पाहणं कधी निरर्थक होणार नाही, त्याला अर्थ आहे. म्हणून देव तुला ती वाट पाहायला लावतोय. Because those 2 years are molding years. कारण ती 2 वर्ष तुला घडवायची वर्ष असतात. It was a mission years in the shadows. आणि ती सावलीतली छायेतली मिशनची कामगिरीची वर्ष असतात. It is unseen years. आणि ती अदृश्य वर्ष असतात. Dark years. ती अंधारी वर्ष असतात. Where you find yourself all alone. की जिथं तुला असं आढळतं की मी अगदी एकटा आहे. You don't find your family there. तिथे तुला तुझा परिवार किंवा फॅमिली सापडत नाही. You don't find your brothers there. तुझी भावंड तिथे तुला सापडत नाही. You are surrounded by strangers. अवतीभोवती सगळी अनोळखी माणसंच असतात. And each one of us आणि आपल्यातला प्रत्येक जण find themselves in such seasons. आपल्यातल्या प्रत्येकाला असं आढळतं की कधी ना कधी आपण अशा ऋतूतनं गेलोय की मला तर कोणी माझ्या जवळ नाही, माझी फॅमिली नाही, कोणी परिचित नाही, सगळे नवीन नवीन अनोळखी लोकच आहेत. And yet, तरी it was God's silent preparation. देव मात्र शांततेनं पूर्व तयारी करत होता. God silently prepares you देव शांतपणे तुझी पूर्व तयारी करतो. before the public announcement happens. लोकसमुदायासमोर तुझी अनाउन्समेंट होण्या अगोदर देव तुला एकटं पाडून शांततेत तुझी पूर्व तयारी करेल. Before the public appointment, लोकसमुदायासमोर तुला अपॉइंट करण्या अगोदर there is a silent preparation from the hands of God. देवाच्या हस्ते काही शांत पूर्व तयारीची वर्ष असतात. So don't curse those seasons. तर त्या ऋतूंना शाप देऊ नका. Amen. आमेन. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Genesis 40 verse 23, उत्पत्ती 40 आणि त्यातलं 23वे वचन, yet did not the chief butler remember Joseph but forgot him. तरी प्याला धरणाऱ्याच्या नायकाने योसेफाची आठवण केली नाही. He forgot. तो योसेफाला विसरला. People will forget you, तसं लोक तुलाही विसरतील, but God will not forget you. पण देव तुला विसरणार नाही. ही जमेची बाजू आहे. Amen. आणि आपल्याला गरजेचं तेवढंच आहे की देवानी मला विसरू नये. So let me speak to your soul today. तर आज मला तुमच्या जीवाशी, मला तुझ्याशी नाही, मला तुझ्या जीवाशी गप्पा मारायच्या आहेत. Because कारण most of you are going through these seasons तुमच्यातले बरेच लोक अशा पद्धतीच्या ऋतूतून जात आहेत. मला माहिती आहे. which you call it as mysterious seasons. ज्या ऋतूला तू स्वतः पण असं म्हणतोय की देव जाणे माझ्या आयुष्यात सध्याला काय चाललंय, ही सगळी रहस्यमय वर्षच आहेत. It's not a punishment. ही शिक्षा नाहीये. Don't call it as punishment. या वर्षांना तू शिक्षा म्हणू नको. Because Joseph did only good. कारण योसेफाने सगळं नेहमी चांगलंच केलं होतं. त्याने काही वाईट केलं नव्हतं. And even in the prison, तुरुंगात सुद्धा he spoke to the butler. तो त्या प्याले दरबाराशी बोलला. He encouraged him. त्याला त्याने प्रोत्साहन दिलं. He interpreted his dream. त्याच्या स्वप्नाचा अर्थ दिला. He lifted his drooping spirit. आणि त्याचा जीव जो असा खाली घसरल्यासारखा झाला होता त्याला वर आणलं. And he asked for just one small favor. आणि एकच त्याने त्याला अनुग्रह मागितला की माझ्यासाठी तू बाहेर पडल्यानंतर एक काम कर. He said, म्हणाला when it goes well with you, जेव्हा तुझं चांगलं होईल ना remember me. तेव्हा माझी आठवण ठेव. Right? Remember me. माझी आठवण ठेव. मला विसरू नको तू तुरुंगातून बाहेर See, पडल्या. people will forget you. पण लोक तुला विसरतील. The thief on the cross said, Lord, remember me when you enter paradise. वधस्तंभावर लटकलेला चोर म्हणाला प्रभू जेव्हा तू सुखलोकात प्रवेश करशील माझी आठवण ठेव. Jesus remembered him. येशूंनी त्याची आठवण ठेवली. So don't forget तर हे विसरू नका. that the world may forget you, काय विसरू नका की जग आणि जगातले लोक तुला विसरतील, but my Jesus will not forget you. येशू नाही विसरणार. येशू वधस्तंभी लटकलेल्या चोराला विसरले नाहीत, तुलाही विसरणार नाहीत. पण माणसांची गॅरंटी मी कधी देत नाही. He लोक said तुला विसरू शकतात. तो म्हणाला 2 years means 2 years. 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष. See? And the butler said nothing for 2 years. आणि तो नायक प्याले दरबार जो होता त्यांचा तो नायक काहीच बोलला नाही 2 वर्ष. He forgot Joseph. म्हणजे तो विसरूनच गेला योसेफाला. See, it can happen to any one of us. आपल्यातल्या कोणाच्याही जीवनात असं होऊ शकतं. इथे एखाद्या माणसाला मी आवर्जून सांगितलं होतं की प्लीज माझी आठवण करशील आणि नेमकं तोच मला विसरला. You will help people तुम्ही लोकांना मदत कराल who will later ignore you. जी मागाहून तुमच्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं करून चालती होतील. You will pray for people तुम्ही लोकांसाठी प्रार्थना कराल
They won't even say thank you to you. तीच माणसं तुला थँक्यू सुद्धा म्हणणार नाही. You will sacrifice तू अर्पण करशील, त्याग करशील and they will walk away आणि ती माणसं अशी निघून जातील तुझ्या समोर like you never existed for जसं them. तू अस्तित्वात नाहीच आहेस. तू कोण, कुठची, मला नाही माहित तू कोण. But listen, पण ऐका, Joseph blessed the butler. योसेफाने त्या प्याले दरबाराला मात्र आशीर्वाद दिला. Your job is to go on blessing people, तुमचं काम हेच आहे, लोकांना आशीर्वाद देत राहा. because whether blessings in turn comes from them or not, God will always bless you. कारण परतफेडीत त्या लोकांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळो न मिळो, देव नेहमी तुम्हाला आशीर्वाद देईल. Praise God. आमेन. Joseph gave him hope. योसेफाने त्याला आशा दिली होती. Joseph used his gift to lift him up. योसेफाने त्याची देणगी वापरली. त्या प्याले दरबाराचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळावा म्हणून. He didn't say, असं नाही म्हणाला तो I am in this dungeon, let me pocket this gift and not use it. की मी इथं तुरुंगामध्ये डांबलेला आहे, कशाला ते दान वापरायचंय, नको नको, तुरुंगात काय वापरायच्या देणग्या. There also he used his gift. पण तिथेही योसेफाने आपली देणगी वापरली की मला देवाने हे दान दिलेलं आहे, मी वापरतो. Even in your darkest period, तुमच्या अगदी काळ्या कुट्ट समयात सुद्धा continue doing good. तुम्ही स्वतः त्रासात असताना सुद्धा इतरांची भलाई करत राहा. मला स्वतःला त्रास होत आहेत म्हणून लोकांशी कुचकट वागायची गरज नाही. तुला भले त्रास होत असतील, तू सगळ्यांशी चांगला वाग, You are saving a miracle for yourself. कारण तू स्वतःसाठीच त्यातनं चमत्कार वाचवतोयस, सेविंग वाचवतोयस. And when Joseph asked for one thing, remember me, आणि योसेफाने एकच गोष्ट जेव्हा त्याला मागितली होती की माझी आठवण ठेव, the butler walked out and never looked back. त्यावेळेला तो प्याले दरबार जो आहे तो निघूनच गेला आणि त्याने कधी मागे वळून म्हणून पाहिलं नाही He योसेफाकडे, forgot. विसरूनच गेला. 2 years he never came to see him also. 2 वर्ष तो योसेफाला भेटायला सुद्धा तुरुंगात परत कधी आला नाही. And that hurts, isn't it? आणि त्यातनं वाईट वाटतं ना, म्हणजे जखमा होतात ना. एखादे भाऊक असतील तर ढेपाळतीलच I त्याच्या, mean, you pour into people, pray for them, stand by them, help them. की तुम्ही लोकांमध्ये एवढा जीव ओतता, त्यांच्यासाठी उभे राहता, त्यांच्यासाठी प्रार्थना करता, त्यांच्यासाठी स्वतःला झिजवता, खपवता, मरता And when it's their time to lift you up, to आणि- encourage you, to help you, त्या लोकांची जेव्हा वेळ येते की त्यांनी आता तुम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तुम्हाला वर यायला सहाय्य केलं पाहिजे, हात दिला पाहिजे, टेका दिला पाहिजे, they disappear. तेव्हा तीच माणसं नेमकी कुठेतरी नाहीशी होतात म्हटल्यावर दुःख होतं. But hear me today, पण आज माझं ऐका, don't curse them. त्यांना शाप देऊ नका. Don't curse them. अशा लोकांना तुम्ही शाप द्यायची गरज नाही. Don't chase them. त्यांच्या मागे उगीच लागू नका Don't lose your joy. आणि तुझा आनंद त्यापायी तू गमावू नको. Because the God who saw you, कारण ज्या देवाने तुला हे सगळं करताना पाहिलंय, when you sowed the good seed जेव्हा तू चांगलं बी पेरलं and continued sowing the good आणि seed, चांगलं बी पेरतच राहिला, is the same God तोच देव who will see you when you are forgotten also. तुला लोक विसरल्यानंतर सुद्धा तुझ्याकडे पाहत राहील. तू नेकी कर और दरिया में मत डाल, यीशु की पैरों में डाल. Amen. आमेन. Because maybe God allowed it. कारण देवानीच परवानगी दिली असेल कदाचित त्याला आपल्याशी असं वागायची. God allowed that fellow to forget you. कदाचित देवाने परवानगी दिली असेल त्या माणसाला की त्याने विसरून जावं मला. We don't know. काय माहिती आपल्याला. But God could have spoken to him in a dream. आता देव स्वप्नात परत त्याच्याशी बोलू शकला असता ना की नाही नाही ह्याने तुला मदत केली याची आठवण ठेव, Isn't it? हो की नाही. God spoke through dreams to many people, आणि देव स्वप्नाद्वारे अनेक लोकांशी बोलतोच आहे, बोललेलाच आहे. even to the Jews and to the Gentiles. यहूद्यांशी बोललाय, परराष्ट्रीयांशी सुद्धा देव स्वप्नाद्वारे बोललेलाच आहे. See, but God allowed it. पण देवाने परवानगी दिली की सध्याला तिला सगळ्यांनी विसरा. If they forgot you, आणि जर ते तुला विसरले, consider God allowed it. असं मानायचं की देवानी परवानगी दिली आहे म्हणून या लोकांना सध्या मी आठवत नाहीये. If they left you, जर त्यांनी तुला सोडून दिलंय, maybe God allowed. कदाचित देवाने परवानगी दिली असेल असं म्हणायचं. If they walked away, जर ते निघून चालून गेले, maybe God allowed. असं म्हणायचं की देवानी परवानगी दिली असेल म्हणून हे चालते झालेत. David said when Shimei threw stones, दावीद म्हणाला ना, शिमीनी जेव्हा दगड मारली, maybe God allowed. दावीद काय बोलला, देवानी परवानगी दिली असेल शिमीला मला दगड मारायची, कोण जाणे. So we will not take revenge. आपण सूड नाही घ्यायचा. And if they did it intentionally, आणि मुद्दामून जरी त्यांनी केलं असेल ना, if they wronged you on purpose also, आणि मुद्दामून जरी त्यांनी तुला इजा व्हावं असं केलं असेल, don't worry. तरी काळजी नाही करायची. Whether intentionally or unintentionally, त्यांनी मुद्दामून केलेलं असो नाही तर मुद्दामून नाही आपलं असंच केलेलं असो, don't worry. अजिबात काळजी करायची नाही. If they did it intentionally, जर त्यांनी मुद्दामून केलं असेल, God will deal with them. देव त्यांना बघून घेईल. देव त्यांच्या जीवनात कार्य करेल, देव बसणार नाही. Because that's not your fight. कारण की ते युद्ध तुझं नाहीये. बघून घ्यायचं काम देवाचं असतं, आपण नाही. मैं देख लेगा, नाही नाही, प्रभू देख लेगा. That's not your court case. कारण की तुझी ती कोर्टातली केस नाहीये.
Otherwise, you will be fighting all your life. नाही तर तू आयुष्यभर अशी भांडणच करत बसशील की मैं देख लेगा, मैं देख लेगा. Every day you have to go to the court. आणि रोज तुला कोर्टात जावं लागेल, मैं And the देख money लेगा. you lose, it will be different. आणि पैसा जाईल तो वेगळा, शांती जाईल ती आणि वेगळी, झोप येणार नाही ते तिसरंच वेगळं. Leave it in God's hand. देवाच्या हातात देणं सोडून If they forget you by accident, जर अपघाताने ते तुला विसरले if they just drifted away, आणि असेच बहकले गेले still don't worry. तरी काळजी नाही करायची. God will keep you on time. देव तुला बरोबर वेळेमध्ये सगळं ठेवेल. बरोबर वेळेत देव तुला सगळं ठेवेल. Because कारण your destiny is never late. तुझ्या आयुष्याची दिशा कधी उशिरा When होत. God's eyes are upon you, देवाचे डोळे जेव्हा तुझ्यावर असतात ना तेव्हा देवाच्या वेळेतच आपल्या जीवनात सगळं होतं. उशीर बिशीर काय होत नाही. amen. आमेन. Your destiny is never late just because people are late. आणि लोक उशिरा आले म्हणून तुझ्या आयुष्याची दिशा काही उशिराने घडणार नाहीये. Because your schedule isn't broken. कारण तुझं वेळापत्रक तुटलेलं नाहीये. Because somebody's memory is lost. कोणाची तरी स्मरण शक्ती गेली, कोणीतरी मला विसरलं म्हणून माझी वेळापत्रिका सगळी खराब झाली असं होत नाही. Your schedule is never broken. तुझी वेळापत्रिका कधी खराब होणार नाही. देवाने ठरवलेल्या वेळेत तुझं सगळं होणार आहे, भले ते तुला विसरले. So stop looking back for people who left you. तर ज्या लोकांनी तुला सोडलंय ना त्यांच्याकडे बघणं आता बंद कर. Stop trying to make them remember you. आणि त्या लोकांनी तुझी आठवण ठेवावी असल्या उचापत्या तू नको करू. Joseph didn't send a letter. योसेफाने काही पत्र पाठवलं नव्हतं त्यांना. Remember me. योसेफाने काही त्या नायकाला पत्र नाही पाठवलं की अरे ब्रदर असं कसं विसरला, माझी आठवण I am ठेवा. Joseph मी योसेफ आहे माहितीये ना, who interpreted your dream. तुमच्या स्वप्नाचा मी अर्थ सांगितला, विसरला कसे तुम्ही मला. No. काहीही नाही. God is in control. देवाने ताबा ठेवलेला होता. That same God who gave you the gift will give you the platform also. अरे ज्या देवाने तुला देणग्या आणि गिफ्ट किंवा कॉलिंग जे असेल ते दिलेलं आहे ते वापरायला देवच तुला स्टेज किंवा मंच देईल ना. The same God who saw your pain ज्या देवाने तुझ्या वेदना पाहिल्यात will also schedule a promotion. तोच देव तुझी बढती सुद्धा वेळापत्रकात ठेवणार आहे. Amen. आमेन. उचापत्या नाही करायच्या. अरे अरे विसरले, मला विसरले, आता मी त्यांना एक टेक्स्ट टाकतो, SMS कर, काय गरज नाही. People forgetting you does not cancel God's plan. लोक जरी तुला अशा रीतीने विसरले ना तरी देवाची योजना तुझ्यासाठीची त्यातनं रद्द होत नाही. जे देवाने ठरवलं ते घडूनच जाणार आहे. It only positions you for God's timing. फक्त देवाच्या वेळेसाठी ते तुला पोझिशन करतं. Praise God. आमेन. So don't be too worried. तर फार काळजी करत डोक्याला हात मारून बसायचं नाही की अरे हे मला विसरले. Because God was setting up something. कारण देव काहीतरी नेमत होता, तयार करत होता. Because that was the time the God- king also dreamt. त्यावेळेला राजालाही स्वप्न पडलं ना. And your name will still be called. आणि तुझ्या नावाला तरी सुद्धा हाक येणार आहे. तुला हाक येणारच आहे. कारण राजालाही स्वप्न पडणार आहे. And when the doors open, आणि मग जेव्हा दार उघडलं you won't be 1 minute late. आणि मग दार उघडल्यानंतर 1 मिनिट म्हणून तू उशिरा असणार नाहीये, तू वेळेत हजर. Bible says बायबल म्हणतं Joseph hurriedly got dressed up. योसेफ पटकन तयार झाला. That means he was not even prepared. म्हणजे त्याची तयारी पण नव्हती की मला असं बोलावणं येणार आहे आणि मला महालात जायला लागणार आहे. Hurriedly they brought him out. पटा त्यांनी योसेफाला बाहेर आणलं 1 तुरुंगात. minute you will not stay in the prison. मग 1 मिनिट सुद्धा तुम्ही तुरुंगात राहणार नाही जेव्हा देवाची वेळ येईल. Amen. आमेन. I release every person who forgot me in Jesus' name. येशूंच्या नावात जो प्रत्येक व्यक्ती मला विसरलाय त्यांना मी मोकळं करतो. I bless them in Jesus' name. येशूंच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. I don't curse them in Jesus' मी name. येशूंच्या नावात त्यांना शाप देत नाही. If they didn't pay me back, जरी त्यांनी माझी परतफेड नाही केली be blessed, brother. तरी ब्रदर तुम्ही आशीर्वादित व्हा. If you forgot me, be blessed, brother. तुम्ही जरी मला विसरला तरी ब्रदर आशीर्वादित व्हा. Because my joy stays intact. कारण माझा आनंद एकदम सुखरूप आहे. I will rejoice in the Lord. मी प्रभूत आनंद करणार आहे, मी ठरवलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because my time stays on schedule. कारण माझं वेळापत्रक बरोबर त्याच्या अनुरूप घडणार And my God will still make a way. आणि माझा देव तरीही मार्ग तयार करणार. Even through the desert. अगदी रानात सुद्धा Even करणार. through the Red Sea. अगदी तांबड्या समुद्रात सुद्धा करणार. And I will be there right on time. आणि मी अगदी वेळेत तिथे हजर असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Have that kind of confidence in जरा God. अशा पद्धतीचा देवावर विश्वास ठेवा. बिलीवर में ऐसा बोलने में कुछ नहीं होता बेटा. See, these were ordinary men like us. ही कोण होती? आपल्यासारखी साधी माणसं होती की नाही? Joseph was an ordinary man like you and me. योसेफ तुमच्यासारखा माझ्यासारखा साधा माणूसच होता ना. See, you might be forgotten by man, तसं माणसं कदाचित तुला विसरतील but you are still remembered by God's plan.
तरी देवाच्या योजनेत देव तुझी आठवण ठेवतो ना. He said, I have great plans for you. देव म्हणाला ना, माझ्या तुझ्यासाठी मोठ्या योजना आहेत. Plans to prosper you, माझी योजना आहे तुला समृद्ध करायचंय, not to put you down, तुला लज्जित करायची माझी योजना नाही, but to give you hope and future. तुला आशा आणि भविष्य द्यायची माझी योजना, असं देव बोललाय. Jeremiah 29:11. इर्म्या 29:11 मध्ये देव हे सगळं बोललाय आणि बोललाय तर करणार. God's silence does not mean God's absence. देवाकडूनची शांतता म्हणजे देव गैरहजर आहे असं नसतं बेटा. ते Write it down. लिहून घे तू हे. God's silence does not mean God's absence. देव शांत आहे म्हणजे देव गैरहजर आहे असं नसतं. It means preparation time. ती तयारीची वेळ आहे. आमेन, It's आमेन. preparation ती time. तयारीची वेळ आहे. Your delay is not denial. तुझ्यासाठी झालेला उशीर म्हणजे नकार नाहीये हो. It's divine appointment. ती दैवी नेमणूक आहे. Something is developing behind your back. काहीतरी तुझ्या पाठीमागे विकसित होत आहे. When somebody is working for you, he will not talk. आणि कोणी जर तुझ्यासाठी काम करत असेल ना तर तो बोलणार नाही. Amen. कोणी तुझ्यासाठी काम करत असेल ना तर तो बोलणार नाही. And the one who is talking to you is not doing anything for आणि you. जे नुसती बडबड करतात ते काम करत नाहीत. हे समजून घ्यायचं ना. माणसाला एवढी बुद्धी तर आहेच आहे. जो बडबड जास्त करतो तो काही कामाचा नाही, पण जो शांत आहे तो काम करून रिझल्ट घेऊन येतो. The long way is the strong way. तर लांबचा मार्ग बलवान मार्ग. When God is in it and when जेव्हा God is leading. देव त्याच्यात असतो आणि देव जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करत असतो तेव्हा लांबचा पल्ला म्हणजे दांडगा पल्ला. See, God is interested in your purpose. पहा, देवाला तुमच्या संकल्पात उत्सुकता आहे. The world is not. जगाला काही उत्सुकता नाही. संकल्प तुझ्यासाठी काय, तू जगतो का, मरतो का, खातो का, पितो का. Butler was not interested in the purpose of Joseph. त्या प्याले दरबाराला कुठं काय पडली होती योसेफासाठी, की योसेफासाठी काय संकल्प आहे, काय इच्छा आहे, काय नाही. So he forgot Joseph. म्हणून तो कन्व्हिनियंटली योसेफाला, कन्व्हिनियंटली म्हणजे काय, सोयीस्करपणे तो योसेफाला विसरला. But पण his purpose त्याचा in संकल्प, the eyes of God योसेफासाठी असलेला संकल्प देवाच्या नजरेतला is unforgettable. तो न विसरण्यासारखा आहे. तो नाही विसरला जाऊ शकत. You are a child of God. तू देवाचं संतान The आहे. butler was not the child of God. प्याले दरबार देवाचं संतान नव्हता. So he may forget you, he may remember you. तर तो तुला विसरू शकेल पण तो तुला विसरणार नाही. I mean, he may remember you also, he may forget किंवा you तो प्याले also. दरबार तुला विसरेल सुद्धा किंवा विसरणार नाही सुद्धा, तुला विचारेल किंवा विचारणार नाही सुद्धा. Because he is not concerned about your purpose. कारण त्याला काही तुझ्या संकल्पाची पडलेली नाहीये. He is not concerned about what profit he will get in the heavens. त्या प्याले दरबाराला काही पडलेली नाहीये की काय स्वर्गात यातनं काय लाभ होणार आहे, काय होणार आहे, काय नाही. What these people ignore about you. आणि ही माणसं, असली माणसं जे काही तुझ्या विषयीनं दुर्लक्षित करतात. God is about to elevate you. देव तुला प्रगती द्यायच्या बेतात आहे. Amen. देव तुला प्रगती देणार आहे. म्हणून काही माणसं असं तुझ्याकडे बघून पण न बघितल्यासारखं जातात. Say, so don't curse the silence. तर शांततेला शाप देऊ नको आणि जीवाला लावून नको घेऊ. Because when you curse the silence, you are not knowing that God is at work. कारण शांततेला जर तू शाप दिला तर याचा अर्थ तुला हे कळतच नाहीये की देव कार्य करतोय म्हणून ही शांतता आहे. God is carving your stage. अरे देव तुझ्यासाठी मंच कोरतोय. God is preparing a stage for you. देव तुझ्यासाठी स्टेज तयार करतोय. Bible says your gift will make room for you. आणि बायबल म्हणतं तुझी देणगी तुझ्यासाठी जागा तयार करेल. गॉड इज गोइंग टू लॉन्च यू व्हेरी सून. Bible says बायबल म्हणतं your gift तुझी will देणगी. make room for you. तुझी देणगी तुझ्यासाठी जागा तयार करेल. Even when people shut the door on your face. आणि लोकांनी जरी तुझ्या तोंडावर दारं बंद केली ना तरी सुद्धा तुला जी देणगी देवाने दिली ना, मला देवानी भाषांतराची देणगी दिली ना, देवानी दार उघडलं ना. Nobody can stop it. नाही कोणी थांबवू शकत. नाही कोणी थांबवू शकत. ज्या संकल्पाने आपण जन्माला येतोय त्या संकल्पात चालत राहायचं. And when the king dreams, आणि मग राजाला जेव्हा स्वप्न पडेल your name will be remembered. तेव्हा तुझं नाव आठवणीत येईल की ओ जोसेफ को बोला. Amen. देवानी राजाला स्वप्न पाडलं, मग दिलं. But bitterness will break your timing. पण मग कडूपणा जर तुम्ही घेतला ना तर त्यातून तुमची सगळी वेळ खराब होईल. Write it down. हे लिहून घ्या तुम्ही लोक. Bitterness will break your timing. कडूपणा मनात आणायचा नाही. कडूपणा मनात आणला तर तुझी सगळी वेळ जी देवाकडनं ठरलेली आहे ती खराब होईल. But forgiveness will keep it in schedule. पटापटा पटापटा क्षमा करून टाकली ना तर देवाच्या वेळेत तू बरोबर राहशील. Praise God. आमेन. You are, हिशोब पेंडिंग ठेवू नका. you are never behind when you cling on to forgiveness Sir, and mercy and love. तुम्ही क्षमेला, तुम्ही दयेला, तुम्ही प्रीतीला जर चिकटून राहिला ना
तर तुम्ही कधी मागे राहणार नाही. तू आगे आएगा ही You आएगा. will never be behind in the timing of God. कधी देवाच्या वेळेत तू मागे राहणार नाही. तू पुढे येणारच, कारण तू प्रेमात चालतो, तू क्षमेत चालतो, तू दयेत चालतो. Know that you are being built in the prison. आणि हे जाणून घे की तू तुरुंगात आलाय, तुरुंगात अडकलाय, तिथे तुला देव घडवणार आहे. In the darkness, in the delay, you are being built. त्या अंधारात, त्या उशिरात देव तुला घडवतोय. See, God delayed the platform for Joseph देवाने योसेफासाठी तो मंच थोडासा उशिराने आणला, because he was developing his character. कारण त्याचं चारित्र्य देव सुधरवत होता. He की is पहिलं developing the power in you. स्वभाव. आणि तुझ्यातलं सामर्थ्य सुद्धा देव सुधरवतोय, हे- विकसित करतोय. Amen. आमेन. Rejection is not the end of my story. मला नाकारलं म्हणजे माझी कथा संपत नाही. It is redirection to a new assignment coming from तर God. एका नवीन दिशेकडे ते नेत आहे, देवाकडून आलेल्या नवीन दिशेकडे. See, God will use the ones who forgot you. देवबाप ना जे लोक तुला विसरलेले आहेत वापरेल. To announce your next level. जे लोक तुला विसरलेले आहेत त्या लोकांनाच देव तुझं पुढचं अनाउन्समेंट करायला वापरेल. Right in the sight of the butler, here was Joseph sitting as the prime minister of Egypt. त्या पॅले दरबाराच्या नजरेसमोर मग योसेफ मिस्र देशाचा पंतप्रधान बनून बसला की नाही. That fellow Huh? remained the butler all his life. तो आयुष्यभर पॅले दरबारच राहिला. But Joseph was elevated. पण योसेफाला किती उन्नती मिळाली, तो पंतप्रधान झाला. कसं झालं असेल याला? Are you getting me, people? कळतंय का? तसं होतं, तसं होईल. They will announce your promotion. आणि तीच माणसं येऊन तुझ्या प्रगतीची आणि बढतीची अनाउन्समेंट करतील. The butler said, here is the governor of Egypt, Joseph. पॅले दरबार म्हणाला ना, पहा इजिप्त देशाचा आमचा गव्हर्नर, See, मिस्र देशाचा आमचा गव्हर्नर. you don't need to chase people तुम्ही लोकांमागे वेड्यासारखे लागू नका. because my God is writing your promotion. माझा देव तुझी प्रगती लिहितोय. सगळ्यांची चांगलं वागा. If I am here, it is because God gave me promotion. आज मी इथे आहे, देवानी मला प्रगती दिली, बढती दिली म्हणून आहे. It's not people. लोकांनी नाही मला वर आणलेलं. नाही 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 छे. लोकांनी आम्हाला इथवर आणलेलंच नाहीये. देव आमच्या सोबत आहे. If people had brought me here, लोकांनी जर मला इथपर्यंत वर आणलं असतं it won't take 2 days for me to go down. तर 2 दिवस पण लागले नसते मला परत खाली जायला किंवा माझी अधोगती व्हायला. But if God has placed me here, पण जर देवानी मला इथे ठेवलंय, nobody can pull me down. नो मॅन कॅन पुल मी डाऊन. एकही माणूस मला इथून काढू नाही शकत. See. कारण टू बिगिन विथ मला ठेवलंच देवानी आहे. See. मग काढेल पण देवच काढायचं असेल तर. माणसांचं त्यात कामच नाही. They may have walked away, ते गेले असतील, जाऊ दे. but heaven stayed close. स्वर्ग जवळ राहिलं. Let heaven stay close to you. स्वर्ग तुझ्या जवळ राहू दे. नाही मला सगळेच सोडून गेले. व्हेरी नाईस, व्हेरी गुड साईन. Your destiny does not depend on their memory of you. तुझ्या आयुष्याची दिशा ते तुला स्मरणात ठेवतायत की नाही ठेवत यावर अवलंबून नाहीये. Your destiny does not depend on their remembering you or not. तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा त्या लोकांना तू आठवतो की नाही आठवत यावर अवलंबून It नाहीये. depends on God's movement. देवाच्या चळवळीवर अवलंबून आहे. Amen. तू त्यांच्या स्मरण शक्तीसाठी प्रार्थना करू नको की दे बाप्पा त्यांना कधीतरी मी आठवलं पाहिजे. हा. कशाला आठवले नको आपल्याला. Your pain in the prison is preparing you for a place in the palace. तुरुंगातली तुझी वेदना तुला महालासाठी तयार करतीये. So let them तुरुंगातली forget तुझी you. वेदना. तर ते तुला विसरले तर विसरू दे ना. My God never forgets. माझा देव नाही विसरत. Every day when you are in the prison, when you are in the darkness, He knows you. दर दिवसाला जरी तुम्ही तुरुंगात आहात, अंधारात आहात, तरी देव विसरत नाही तुला. देवाला ठाऊक आहे तू कोण आहेस. He knows how many days you are in darkness. देवाला माहितीये तू अंधारात किती दिवस बसलायस. He knows how many months you are in darkness. देवाला माहितीये तू किती महिने अंधारात बसलायस. And you are never late. आणि कधी उशीर नसतो मग तुझ्या विषयीनं. You are right in the timing of God. अगदी देवाच्या वेळापत्रकात बसलेलं असतं तुझं जीवन. Amen. आमेन. Now God didn't stop the butler from forgetting him. आता देवाने थांबवलं नव्हतं त्या प्याले दरबाराला याला विसरण्यापासून. See, God could have stirred up his memory. देवा त्याच्या स्मरणशक्तीत काम करू शकला असताना. He could have whispered Joseph's name in his ears. आणि त्या प्याले दरबाराच्या कानामध्ये देवबाप योसेफाचं नाव बोलू शकला असता की अरे त्याची आठवण ठेव. असं कसं विसरला त्याला. I mean, in 2 years, God couldn't speak to him one night. 2 वर्षामध्ये एक रात्र सुद्धा देव त्याच्याशी बोलला नाही हे सगळं की अरे बाबा तू योसेफाला विसरला कसा, त्याची आठवण ठेव. तो बोलला होता ना. But God let him forget. देवाने नाही काही केलं. देवाने उलट त्याला योसेफाला
विसरू दिलं. Why? का? Because if the butler remembered Joseph too soon, कारण प्याले दरबाराने योसेफाची आठवण जर फार लवकर केली असती Joseph might have been released, तर योसेफाला सुटका मिळाली असती, but not positioned as the governor. पण गव्हर्नर म्हणून जागा मिळाली नसती. Because कारण? it has to coincide with the king's dreams. राजाच्या स्वप्नाशी जुळलं पाहिजे ना ते. राजाच्या स्वप्नाशी योसेफाची पुढची स्टोरी जुळली पाहिजे ना. What would have happened काय झालं असतं? if the butler had remembered Joseph? समजा प्याले दरबाराचा हा जो नायक आहे त्याने समजा योसेफाची आठवण लगेच केली असती What if he was released? आणि मग योसेफाला सुटका मिळाली असती. समजा Somebody would have given him a job in Egypt. तुरुंगातनं तो बाहेर आला असता लगेच, मग काय फार तर मिसर देशात कोणीतरी त्याला एखादी नोकरी दिली असती, बस. Finished. है की नाही? Life is over. आणि जीवन संपलं मग तिथे योसेफाचं की बाहेर आया, एका नोकरी पकडी, लाईफ हो गई सेटल. He would have just walked out of prison, आणि तुरुंगातनं तो बाहेर आला असता, but missed the throne, पण मग सिंहासन चुकलं असतं ना. because the throne came only after Pharaoh's dream. कारण सिंहासन फारो राजाला पडलेल्या स्वप्नानंतरच आलं. So did God make him to forget? मग देवाने त्याला विसरायला लावलं काय ह्याला? Maybe. मे बी कदाचित देवानेच त्या प्याले दरबाराला त्या वेळेपुरतं ह्याला विसरायला लावलं. Maybe the devil whispered distractions. आणि कदाचित सैतानाने त्याचं लक्ष विचलित केलं असेल प्याले दरबाराचं, तर त्याला आठवणच राहिली नसेल योसेफाची. Maybe the butler didn't just care about Joseph. आणि कदाचित त्या प्याले दरबाराने योसेफाची परवाच केली नसेल. Maybe it was just human weakness. आणि एक मानवी अशक्तपणा पण असू शकतो की अरेच्या मी विसरलोच. Whatever it is. काही असो, But here's the mystery. कुठल्याही कारणाने तो योसेफाला विसरलेला असो, त्याच्या मागचं गुपित हे आहे, God used it all for something good. देवाने शेवटी ते सगळं काहीतरी चांगल्यासाठी वापरलं. Romans 8:28. रोम करा 8:28. All things work together for good for those who love God and are the called according to his purpose. की सगळ्या गोष्टी सरते शेवटी ज्या लोकांचं देवावरती प्रेम आहे आणि ज्या लोकांना देवाने संकल्पाने पाचारलंय त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळ्या गोष्टी चांगल्याकडेच होतात. So even being forgotten was part of God's divine strategy. तर तो प्याले दरबार योसेफाला विसरला, तेही योसेफाच्या जीवनामध्ये देवाच्या योजनेतलाच एक भाग होता. God can take the wrongs of others देवाप ना इतर माणसांच्या चुका घेऊ शकतो and make them the right setup for your destiny. देवाप इतर माणसांच्या चुका घेऊन तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेसाठी त्याला बरोबर सेटअप करू शकतो की त्यांच्या चुका मला कामी आल्या. बाबा बरं झालंय मला विसरले. And I have seen मी पाहिलंय rejection by man माणसाने आपल्याला नाकारलं is often redirection by God. की बऱ्याच वेळेला ते देवाकडनं आलेली रिडायरेक्शन आहे. देव परत आपल्याला दिशा दाखवत असतो. Amen. आमेन. And though the butler forgot Joseph, आणि जरी तो प्याले दरबार योसेफाला विसरलाच, Joseph stayed faithful in those 2 years. योसेफ 2 वर्ष, त्या 2 वर्षात योसेफ तुरुंगात तरीही तेवढाच इमानदार, प्रामाणिक आणि विश्वासू Now राहिला. he didn't have the baker, he didn't have the butler there now, आता त्याच्याकडे तिथे ना तो आचारी आहे, ना प्याले दरबार आहे, ना कोण आहे, but he stayed faithful पण तो विश्वासू राहिला. तुरुंगात सुद्धा तो विश्वासू, इमानी आणि प्रामाणिक राहिला. because Bible says कारण बायबल म्हणतं God was with Joseph. देव योसेफा संगती होता. God stayed in control. देवाने नियंत्रण ठेवलेलं होतं त्याच्या जीवनावर. And so when Pharaoh dreamt, आणि मग फारो राजाला सरते शेवटी जेव्हा स्वप्न पडलं, the same butler who forgot Joseph, तोच तो प्याले दरबार जेव्हा योसेफाला विसरला होता, he remembered, त्याला आठवण आली. not because of guilt. आणि दोषी भावनेमुळे नाही, It was not that guilt feeling that suddenly he remembered. त्याला काही गिल्टी वाटत नव्हतं, त्याला दोषी भावना नव्हती की अरे मी विसरलो ह्याला आणि मग त्याला लगेच आठवण आली, असं But नाही. because God's timing finally struck the hour. देवाचं वेळापत्रक त्याला बरोबर त्या घटकेत आलं. Amen. आमेन. That's why म्हणून I will not be bitter over people who forgot me. जे लोक मला विसरतात त्या लोकांविषयीनं मी कडू होणार नाही. I will not be angry over closed doors, बंद झालेल्या दारांवर मी चिडणार नाहीये, because God is working behind the silence. कारण की देव त्या शांततेच्या मागे काम करतो. My name will be remembered. माझ्या नावाची आठवण केली जाणार आहे I'll be there right on time. आणि मी वेळेत तिथे असणार आहे. Amen. आमेन. पण नाही कसं कसं ते देव बघून घेईल. त्या कशा कशात तू नको पडू. Yeah, some will say, काही लोक म्हणतील how could it be God's plan when Joseph was forgotten by नाही the नाही, कसं butler? पण नाही, पण असं कसं नाही, पण असं कसं देवाची योजना कशी असू शकते. तो पाले दरबार योसेफाला चक्क विसरला, त्यात काय देवाची योजना आहे. It seems unfair. आणि अन्याय हा असं कुठे होतं का.
Seems like a mistake. आणि चूक आहे ही. अशी चूक कशी केली त्या पाले It दरबाराने? seems like the butler had messed it all up. असं कसं त्याने गोंधळ घातला सगळा? योसेफ म्हटला होता ना त्याला की आठवण ठेव माझी. But see, some of the mysteries, just let it remain a mystery. काही रहस्य राहू देत ना बाबा. कशाला तू खोदतोय ते? Let me tell you something deep and powerful मी here. तुम्हाला काहीतरी गहन आणि सामर्थ्यवान सांगतो. God's silence is never God's absence. देवाची शांतता म्हणजे देव गैरहजर आहे असं नाही. हे लक्षात ठेवा. देव शांत आहे म्हणजे देव गैरहजर आहे असं नाहीये. Let people forget you. लोक तुला विसरू दे. Some people cry. काही लोक रडतात. Oh, my son forgot me. माझा मुलगा मला विसरला. My daughter forgot me. माझी मुलगी मला विसरली. They come to my neighbor's house, they don't come to my house. शेजाऱ्यांकडे येतात पार आणि आमच्या घरी माझ्या घरी येत नाहीत. विसरले मला. माझी मुलं, माझ्या मुली, माझी पोरं मला विसरले. You focus on God. बाबा तू देवावर लक्ष दे ना. Finally, you will need God only. काय शेवटी देवच लागणार आहे. Before death, after death, you will need only God. मरणा अगोदर आणि मरताना देवच लागणार आहे. त्या See, 6 बाय 6च्या खड्ड्यात एकटंच जायचंय. We can take you to the graveyard आम्ही कब्रस्तानापर्यंत साथ देऊ and then we come back home. आणि मग घरी येऊ है ना. You बस walk ऐसा भी हो. alone. हम लोग उधर तक आएंगे, बाद में आपको अकेले ही जाना है. हम लोग तो आ नहीं सकते खड्डे में. मुझे भी डाल. नहीं नहीं मैं अभी जिंदा है. ऐसा कैसा मुझे भी डाल. Are you मुझे getting me? मत डाल. You need God. तुला देवाची गरज आहे. म्हणायचा प्रयत्न करतोय का गंमत जम्मत करून पोचलं करतोय की तुला देवाची गरज आहे बेटा. God didn't allow the butler to remember him until the right moment. आणि देवाने काय केलं त्या प्याले दरबाराला योग्य क्षण येईपर्यंत योसेफाची आठवणच होऊ नाही दिली. देव म्हणाला योग्य वेळ येऊ दे, बरोबर मी त्याला पण आठवण देईल की योसेफ. Where there is a delay, always remember there is God's hand in it and God is trying to elevate you in a few days. जिथे उशीर होतोय ना नेहमी लक्षात घ्यायचं की देव तिथे काहीतरी काम करतोय आणि तिथून आता काही दिवसात देव तुला उचलणार आहे, Say, उन्नती देणार आहे. like you know, when people are released from the prison, जसं समजा लोकांना जेलमधून सुटका मिळाली होते, कोणी समजा जेलमध्ये गेले आणि जेलमधून ते सुटले, he is allowed to go anywhere he wants. मग त्याला जिथे जायचं तिथे तो जाऊ शकतो. He may start again robbing or he may stealing or काही करू whatever. शकतो, परत चोरी पण सुरू करू शकतो, परत लूटही सुरू करू शकतो. But when God's children, God releases them, पण देवाच्या मुलांना देव जेव्हा सोडवतो, he takes them in his fold. देव त्याच्या कळपात घेतो त्यांना. चला आता तू माझं काम कर. हा, सुटका देतोय पण माझ्या सकट माझं Praise काम God. करायचं. माझ्या सकट सुटका, मी तुला सोडणार नाही. Say, I'm releasing you. मी तुला सुटका देतोय. I'm taking you out from the yoke of the devil. सैतानाच्या जोखडातनं तुला काढतोय. But now come under my yoke. आता चला माझ्या जोखडाखाली या. Because God was setting him up to rule over Egypt. कारण की देव योसेफाला मिस्र देशावर राज्य करायला तयार करत होता. He was not just releasing him from the prison. फक्त तुरुंगातनं त्याला सोडवत होता असं नाही. I have an assignment for you. माझी कामगिरी आहे तुझ्याकडनं. I will release you, but you have to sit on the throne and rule over मी Egypt. तुला सुटका देणार आहे पण तुला सिंहासनावरती बसून मिस्र देशातनं मिस्र देशावर राज्य करायचं आहे. Not just freedom, फक्त तुला आजादी देणार असं नाही, not just throne, तुला फक्त सिंहासन देणार असं नाही, not just release and promotion, तुला केवळ सुटका आणि बढती देणार असं नाही. but पण now you have to get into my plan. आता तुला माझ्या योजनेत यावं लागणार आहे, तर त्याची तयारी करायला लागणार नाही योसेफाच्या हृदयात, Because स्वभावात. I want your family to come to Goshen here. कारण माझी पुढची योजना आहे, तुझा जो परिवार आहे, तुझी जी फॅमिली आहे, ती त्या 10-11 भावंडांची, मला त्यांना गोशेनला आणायचंय. I have a great plan through you. आणि माझी तुझ्याद्वारे योजना आहे योसेफा. Amen. तर घडवूनच वापरेल ना, न घडवलेले वापरले तर मदतच गचकतात. For a child of God, देवाच्या मुलांसाठी the 2 years in prison तुरुंगातली 2 वर्ष is not a punishment. म्हणजे शिक्षा नाहीये, It was preparation. ती तयारीची वेळ होती. Your नहीं. darkness is not punishment. Your darkness is preparation. तुझा अंधार शिक्षा नाहीये, तुझा अंधार तयारीची वेळ आहे. नहीं कुछ हो रहा ही नहीं, नहीं कुछ हो रहा ही नहीं, मुझे कुछ करना पड़ेगा. भाई तू कुछ मत कर, Don't do anything. मत कर. तू करेगा तू काम खराब करेगा. Joseph wasn't just waiting. योसेफ फक्त वाट पाहत होता असं नाही, He was being refined there in the prison. देव त्याला तिथे शुद्ध पवित्र करत होता, त्याच्या स्वभावावर काम करत होता, He was being seasoned there in the prison. त्याला मुरवत होता तिथे, He was being hidden there in the prison. लपवलं होतं. तो हिरा देवाने 2 वर्ष जेल मध्ये लपवला. वो हीरा तराशने के लिए वहां छुपाया था Say, बेटा.
until the exact moment came when the king would need an interpretation for his dream. मग अचूक वेळ आली की या राजाला स्वप्न पडलं आणि आता राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगायला योसेफ लागणार. And who else in the whole of Egypt had the gift आणि मिस्र देशात of आणि interpretation? मिस्र देशात आणि कोणाकडे ही गिफ्ट होती, देणगी होती स्वप्नाचा अर्थ सांगायची? Only कोणाकडे होती? Joseph. फक्त योसेफ, फक्त योसेफ. And so if Joseph had come out too early, तर योसेफ जर फार लवकर तुरुंगातनं बाहेर आला असता, no throne, no prime तर minister. सिंहासन मिळालं नसतं, पंतप्रधान झाला नसता, If Pharaoh had not dreamed, फारोला जर स्वप्न पडलं नसतं, no opening for him. तर त्याला काही सुरुवात मिळाली नसती, ओपनिंग मिळालं नसतं. If the butler had remembered him too soon, पहिले दरबाराने लवकरची त्याची आठवण केली असती, Joseph must have been lost in the crowd. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, योसेफ बाहेर पडला असता, नोकरी भीती कुठे धरली असती, गर्दीत कुठेतरी हरवला असता. Praise God. आमेन. What is happening in your life तुझ्या जीवनात आत्ता जे होतंय is the right season. ऋतू बरोबर आहे. Not one day late, not एक- one day early. एक दिवस उशीर नाही, एक दिवस लवकर नाही. ये टाइम तेरे लिए बड़ा सही है. Because कारण God rules not by your calendar, but by heaven's calendar. देव तुझ्या कॅलेंडर नुरूप कार्य करत नाही, देव देवाच्या कॅलेंडरवर कार्य करतो. Amen. आमेन. God sometimes let you to be overlooked आणि कधी कधी देव परवानगी देतो लोकांना की तुम्ही हिच्याकडे दुर्लक्ष करा, so that you can be over prepared for his work. म्हणजे काय, त्याच्या कामासाठी जास्तीची तुमची थोडीशी तयारी होऊन जाते. Say, सवय लागून जाते. मग आपल्याला कातडी निबर होते की मला काही फरक पडत नाही, कुणी बघो न बघो, कोणी बोलो न बोलो, कोणी असो न असो, आय एम सेट, आगे बढो, करते रहो. God Amen. said देव बोललाय in Isaiah 49, यशाया 49, 15 and 16, 15 आणि 16, even if a mother may forget you, आई जरी तुला विसरली, a mother may forget a baby, आई जरी बाळाला विसरली, I will not forget you. तरी सुद्धा मी तुला विसरणार I नाही. have carved you on the palm of my hand. माझ्या तळहातावर तुझं नाव मी लिहिलेलं नाही, कोरलेलं आहे. Does it mean when Joseph was outside, God remembered him, but when Joseph was inside, God forgot him? याचा अर्थ असा आहे का, योसेफ तुरुंगात असताना देव त्याला विसरला आणि योसेफ तुरुंगातनं बाहेर आला तेव्हा देवाला योसेफाची आठवण झाली, असं आहे का? Does it mean in good times God remembers you, in your bad times He forgets you? याचा अर्थ असा लागतो का की तुझ्या वाईट काळात देव तुला विसरतो आणि तुझ्या चांगल्या काळात देव तुझी आठवण ठेवतो? देव काय तू आणि मी आहे That in our bad times He forgets us? की आपल्या वाईट काळात तो आपल्याला विसरतो? देव माणूस नाहीये. The world will do that. जग असं करतं. That in your जगातली good माणसं times they will remember you, in your bad times they will forget you. जगातली माणसं असं करतात. तुझ्या वाईट काळात तुला विसरून जातात, तुझ्या चांगल्या काळात तुझ्या जवळ येऊन बसतात. See, so don't despise the delay. तर उशीर होतोय ना, त्या उशिराला तुच्छ नको मानू. The prison didn't stop Joseph. तुरुंगाने योसेफाला थांबवलेलं नव्हतं. He was being melted, he was being molded. ते तुरुंग योसेफाला वितळवत होतं, आकार देत होतं, It removed his pride. त्यातनं गर्व काढत होतं, चाकार टाकला होता त्याला, देव घडवत होता त्याला, देव आकार देत होता त्याला, It deepened his faith in God. विश्वास देव त्याचा वाढवत होता देवावरचा, त्याच्यातला गर्व, स्वाभिमान, अभिमान सगळं काढत So होता. that finally when it was heard, Joseph, की सरते जेव्हा त्याला ऐकू येईल की योसेफा, when his name was called out, सरते शेवटी जेव्हा त्याच्या नावाची हाक आली, he didn't just walk out. तो केवळ बाहेर चालत आला असं नाही, He walked out as the answer to Egypt's crisis. मिस्र देशाच्या क्रायसिसला उत्तर बनून बाहेर आला. तो देशाच्या क्रायसिसचं उत्तर बनून बाहेर आलाय, Eh? देशाच्या संघर्षाचं उत्तर बनून बाहेर आलाय. तो In the prison, he was a help to only one man. तुरुंगामध्ये केवळ तो एका माणसाची मदत करत होता, But पण when he fulfilled the timing of God, ज्या देवाची वेळ त्याने बरोबर पूर्ण केली, he came out तो आला बाहेर. as the answer to the crisis of the whole of Egypt. संपूर्ण मिस्र देशाला जी समस्या झाली होती त्या समस्येचं उत्तर बनून बाहेर आला. God wants, and He's preparing you not for one person, but for multitudes. देव तुला एका माणसासाठी तयार करत नाहीये, देव तुला लोकसमुदायासाठी तयार करत आहे. Praise God. Amen. Like a master tailor who takes a lot of time to prepare for you your clothes. जसं मास्टर टेलर असतात ना, त्यांना बराच वेळ लागतो तुमचे कपडे तयार करायला, क्योंकि वो मास्टर जी आहे. Say, he calls you every time to check whether this is right, shoulders are right, waist is मास्टर जी right. तुम्हाला सारखं बोलवणार तुमचं चेक करायला, बराबर बैठना, इधर बराबर आहे ना, खांदो पर बराबर आहे, इधर बराबर आहे. Because it has to fit you correctly. कारण तुला बरोबर फिट झालं पाहिजे ते, म्हणून मास्टर जी बोलवतात सारखं सारखं, ट्रायल को आ जाओ. Say, so He's preparing you. तुला तयार करत असतात ते.
ट्रायल को आ जाओ मतलब क्या है? So you are not forgotten, you are being prepared. तर तुला विसरणार नाही, तुझी तयारी केली The जाणार robe आहे. of salvation was being prepared for you. तारणाचा झगा तुझ्यासाठी तयार केला The जात robe होता. of deliverance was prepared for you. सुटकेचा झगा तुझ्यासाठी तयार केला जात होता. Amen. आम्हाला काय माहिती होतं 1986 जेव्हा आम्ही लग्न केलं देव आमची काय तयारी करत ते- होता. In the darkness you are prepared. अंधारात देव तुला तयार करतो. A seed is prepared in the dark soil. अंधारामध्ये बीज पेरलं जाऊन तयार होतं. Amen. मातीच्या खाली त्या बीजाचं काय होतं त्या बीजालाच माहितीये की ते किती मरतंय. In the dark, अंधारात, in the silence, त्या शांततेत, in the unseen, त्या अदृश्य गोष्टी the roots are growing. त्याची मुळं वाढतायत. Why? का? For the tree to come up and fruits to bear. कारण झाड उगवणार आहे, झाडाला फळ लागणार आहे. Praise God. त्याच्यासाठी त्या बीजाला मरावं तर लागेल. Say, आमेन. you are surrounded with darkness. तुझ्या अवतीभोवती अंधार असेल You don't know why this is happening to आणि you. तुला माहिती पण नसेल सध्याला की तुझ्या आयुष्यात हे सगळं का चाललंय. This is a season for you. तुझ्यासाठी हा ऋतू आहे, This is darkness for you. हा तुझ्यासाठी अंधार It's a आहे, mystery for you. तुझ्यासाठी हे रहस्य आहे. But for God, it is not a mystery. देवाला हे रहस्य नाहीये. You don't run by the calendar of the earth. तू पृथ्वीवरच्या कॅलेंडरवर धावू नको, You are running by the calendar of God. देवाच्या कॅलेंडरवर तू धावतोय. Say. आमेन, हालेलुया, आमेन. God is like that chess player. आणि देव ना त्या चेस खेळणाऱ्या He बुद्धिबळ knows when to make the move. देव ना The right move. बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडू सारखा आहे. बुद्धिबळ खेळणारा जो असतो ना त्याला बरोबर माहिती असतं की कधी कुठे कोणाला पुढे करायचं. घोडा, हाती या वजीर या राजा त्याला माहिती आहे. Amen. बुद्धिबळ खेळणाऱ्याला माहिती असतं Say, अभी क्या मैं चाल लू आगे. like a teacher शिक्षकाप्रमाणे overlooking a student in the room, शिक्षक एखाद्या खोलीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, but still writing their name on the honor roll. तरी सुद्धा ऑनर रोलवर त्यांचं नाव लिहित असतात. Say, heaven has lost not a track of you. स्वर्गाने तुझ्यावरची नजर काढलेली नाहीये. Your name is written already there. तुझं नाव तिथं लिहिलेलं आहे ऑलरेडी. तेरा नाम तो ऊपर गया है. Amen. तेरी भर्ती तो हो गई बेटा, अभी बुलावा आएगा. भरती हो गई. And God will not let you walk out too soon and miss the throne. आणि देव तुला असं लवकरच बाहेर काढून सिंहासन नाही चुकवू देणार. देव म्हणेल 2 वर्ष पूर्ण होऊ दे, त्या राजाला स्वप्न पडू दे, मग ह्याला बाहेर काढतो, तोवर हा सुद्धा सिंहासनावर बसायच्या योग्यतेचा होईल. Like the baker. जसं तो स्वयंपाकी When the baker is baking a cake, किंवा एखादा बेकर समजा केक बेक करतोय, he won't open the oven early. तो ती भट्टी किंवा अवन लवकर नाही उघडत. Amen. त्याला वेळ माहिती असते, Because if he opens it early, कारण जर लवकर उघडला अवन the cake will be spoiled. तर तो केक खराब होईल ना. The children may say, मुलं म्हणतील please open, please मम्मा लवकर open, दे, please जल्दी open. जल्दी 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 केक खाना है, Cake abhi khane ka. अभी abhi खाना khane है. ka. असं नाही होतं ना. He will still wait for the right time. तरी सुद्धा योग्य वेळेची तो वाट पाहणार, त्या वेळेला ती भट्टी तो उघडणार. You see some children pulling the apron of the mother. पण काही मुलं आपल्या आईचा पदर असा सारखा खेचत असतात, मम्मा जल्दी, मम्मा Jaldi, जल्दी, jaldi, come मम्मा on, जल्दी, fast, quick, मम्मा quick. जल्दी. Mama says no. मम्मा म्हणते नाही अरे थांब ना, It has to take its own time. त्याला वेळ पाहिजे ना, त्याची ती वेळ पूर्ण झाली पाहिजे म्हणजे ते भाजलं जाईल बरोबर. See, if he lets you out before you are ready, तू तयार असण्या अगोदरच जर त्याने तुला बाहेर काढलं, you will collapse under the weight. ढासळशील त्या बोजाखाली. मिस्र देशाचा बोजा देव त्याच्या खांद्यांवर टाकणार होता. ढासळला असता, वेळ अगोदर बाहेर आला असता तर देवानी 2 वर्ष त्याची तयारी केली आणि बरोबर वेळेत त्याला बाहेर काढला तर या योसेफाला मिस्र देशाचा बोजा पेलवला. Praise God. असं मिनिस्ट्रीत पण असतं बेटा. Early release लवकरची सुटका is not always right release. म्हणजे योग्य सुटका असते असं नेहमी नसतं. Amen. मला लवकर सोडा, लवकर सोडा. नाही नाही, लवकर सोडा म्हणजे नेहमी बरोबर सोडलं असं नाहीये. Like a butterfly. जसं एखादं फुलपाखरू It is, if it is cut out of the cocoon too soon, आणि फार लवकर त्याला कोशातनं बाहेर काढलं it dies. तर ते मरतं ना. Because कारण it has to go through the struggle on its own. संघर्षातनं ते स्वतःहून गेलं पाहिजे. Amen. आमेन. You cannot pull that moth out. तुम्ही नाही ते खेचून असं वेळे अगोदर बाहेर काढू शकत. It has to struggle on its own. स्वतःहून संघर्ष झाला You पाहिजे. have to just watch it. बघायचं आपण फक्त. That will struggle and struggle. ते संघर्ष करेल आणि करेल. Because that struggle, कारण तो संघर्ष it strengthens its wings. ताकद देते त्याच्या पंखांना. And once it gets strength in the wings, it can fly on its own. आणि पंखांना ताकद मिळाली की ते फुलपाखरू स्वतःहून उडेल. But if you pull it out पण तू जर वेळे अगोदर बाहेर खेचलं without its struggle, संघर्षाशिवाय you are helping. तर मदत करतोय तू, नाही असं नाही. But पण its wings will be weak.
त्याचे पंख अशक्त होतील ना रे. All your life you have to feed her. मग आयुष्यभर त्या फुलपाखराला तुला खाऊ घालावं लागेल, त्याला उडता येणार नाही. Amen. काय फायदा मग? त्याला पूर्ण आकार तर घेऊ दे बेटा. And these moths don't survive, they die. आणि मग ते टिकत नाही, ते मरून जातं. वेळे अगोदर बाहेर काढलं की मरणार. See, promotion delayed is still promotion destined. उशीर जरी झाला ना बढतीला, तरी ती ठरलेल्या दिशेतली बढती आहे. Amen. उशीर झाला म्हणजे बढती येणार नाही असं नसतं. गॉड इज टेकिंग टाइम टू वर्क ऑन देम. नो, यू See, वर्क ऑन यू. like a rocket on the launching pad. जसं रॉकेट एखाद्या लॉन्चिंग पॅडवर असतं ना, The countdown may be paused for some time, काउंटडाऊन ते लोक काही वेळ थांबवतील, but the liftoff is still scheduled. पण वेळापत्रक तरी ठरलेलं असतं की कधी हे सोडायचंय. Amen. आमेन. You're not being ignored. तुझ्याकडे कानाडोळा होत नाही बेटा, You are तुझ्याकडे being hidden for the right moment. योग्य क्षणासाठी तुला लपवलंय. So wait. तर थांब, Wait upon the Lord. थांब, देवाचरणी थांब. Wait upon the Lord. नुसती घाई करू नको, देवाचरणी थांब. God is going to do something for you. देव तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. अति घाई संकटात नाही. See, when baby Moses was laid in that little wicker basket, बघा, बाळ मोशेला जेव्हा त्या छोट्याशा लवाळ्याच्या पेटीत ठेवलं, it was not just a desperate act, व्याकुळतेनं केलेलं ते फक्त कृत्य होतं असं नाही. it was a divine strategy. एक दैवी योजना होती. ती दैवी योजना, It was a divine strategy. दैवी योजना होती. He was not just abandoned on the river. म्हणजे पाण्यावर त्याला असं सोडून दिलं आईनी, असं नाही काही ते. Say, was he just thrown in the river? त्याच्या No. आईने फेकूनच दिलं त्याला पाण्यावर, असा नाही तो प्रकार. He was being protected from the threat of Pharaoh, फारोच्या भयापासनं, दहशतीपासनं त्याला सुरक्षित ठेवलं जात होतं. protected from the jaws of the crocodiles. आणि त्याला मगरमच्छपासून सुद्धा सुरक्षित ठेवलं जात होतं. And that basket, it floated through the danger. आणि ती लवाळ्याची पेटी ज्यात मोशे बाळ होतं, ते किती ती पेटी त्रासातून गेली, धोक्यातनं गेली, It passed through death. आणि किती मृत्यूतनं गेली त्या Amen. पाण्यावर. मगरी आल्या, काय 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 झालं काय. It passed through all the exposures and the dangers of the Nile River. आणि नाईल नदीच्या सगळ्या धोक्यातनं ती लवाळ्याची पेटी बाळ मोशेला घेऊन पार गेली. It has to pass through the wrong hands आणि चुकीच्या हातातनं पण ती पेटी जायला लागणार आहे. until it reached the right purpose and the right person. आणि मग कुठे जाऊन योग्य व्यक्ती आणि योग्य संकल्पात ती पेटी पडली. And it reached right where Pharaoh's daughter would find him. आणि बरोबर अशी पडली की तिथं फारोच्या कन्येला ती पेटी सापडली. Right where his calling would be seen. म्हणजे जिथं त्याचं पाचारण दिसणार होतं, तिथं ती पेटी दिसली. Say, फारोच्या कन्येनं उचलली. right where his calling was cradled. की जिथं त्याच्या पाचारणाला पाळणा मिळालेला होता. God was doing it. देव करत होता. Saving them, protecting Moses त्या मोशेला वाचवत होता, सुरक्षित ठेवत होता. from the water, from the crocodiles, from wicked hands, from पाण्यापासनं, Pharaoh. फारो राजापासनं, पाण्यापासनं, मगरींपासनं, वाईट हातांपासनं ती पेटी देवाने समावून 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 शेवटी संकल्पात आणून ठेवली. Amen. आमेन. You're not floating aimlessly in this world. तसं निशाणा न साधता जगात तू तरंगत नाहीये. Say, God is guiding your basket. अरे देव तुझ्या पेटीला चालवतोय. He's taking care of you. देव तुला सांभाळतोय. Amen. आमेन. You're not forgotten. तू विसरलेला नाहीयेस. You are just on the wrong shore. You have to reach the right shore. बस तू चुकीच्या किनारी आलायस. तुला आता योग्य किनारी आणायचा आहे. And when the time is up, आणि वेळ भरली, God will open the wicker basket देव त्या पेटीला उघडेल. of your life तुझ्या आयुष्याची पेटी देव उघडेल right before everybody, सगळ्यांसमोर. that every eye will की see प्रत्येक डोळा मग बघेल what हालेलुया. God can do through you की and देव for you. तुझ्याद्वारे काय करू शकतो. 1986 मध्ये आम्हाला माहित नाही आणि कोणाला माहिती नाही आमच्याद्वारे काय होईल. 2025 मध्ये अनेकांना दिसतंय, Yes. आम्हालाही Because, दिसतंय, because तुम्हालाही we were in दिसतंय. the wicker basket of which the lid was closed. आम्ही सुद्धा लवाळ्याच्या पेटीतच होतो ज्याचं झाकण बंद आहे. आम्हाला काय माहित होतं 1986 मध्ये की आम्ही एवढ्या लोकसमुदायाशी बोलू. नेव्हर एव्हर इन होल लाईफ टाइम. And God opened the lid पण देवाने झाकणच उघडलं and ना the world आमचं. saw. आणि जगाने पाहिलं. Say, देवाने आमची झाकणच अशी उघडली. आज दुनिया देख रही है. the hours of prayer that I started in the beginning, प्रार्थनेचा जो समय आणि तासोन तास मी सुरुवातीला प्रभूचरणी घालवले, these were the seasons of darkness. हेच ते ऋतू ना Nobody अंधाराचे. saw me, nobody कोणी knew पाहिलं? me. कोणी पाहिलं तेव्हा मला मी काय करतोय? तुम्ही पाहिलं होतं तेव्हा मला की मी किती तास प्रार्थना करायचो जेव्हा मी नुकताच प्रभूकडे आलेलो. But when- 86, 87, 88, 89.
But when the calling came, पण जेव्हा कॉलिंग आलं, everybody saw it. सगळ्यांनी पाहिलं की पीटर पे कॉलिंग आया. Say, you may feel hidden now, तसं तुला आता वाटत असेल की मी लपलोय, मी कुणाला दिसेना, but I trust the basket of God. पण मी देवाच्या पेटीवर I विश्वास ठेवतो. trust the ark of God. मी देवाच्या कोशावर विश्वास I ठेवतो. trust the basket you placed me in, आणि Lord. ज्या पेटीत तू मला ठेवलं त्या पेटीवर माझा विश्वास आहे प्रभू. Guide me through the river, oh God. मला पाण्यातनं पण चालव दे बाप्पा. Guide me through the river. मला त्या पाण्यातनं सुद्धा चालवणीने Protect me from all these evil या crocodiles सगळ्या वाईट दुष्ट मगरींपासून मला वाचव and open my life आणि माझं जीवन उघड. when I've reached the river of destiny. जेव्हा आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या नदीत येऊन मी पोचीन, When I've reached the shore of my destiny. मग माझ्या जीवनाचं झाकण उघड दे बाप्पा. Amen. की जेव्हा तुला आढळेल की माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या किनारी मी लागलो, Say, मग उघड झाकण. you know, in the plays, तुम्हाला माहितीये नाटकांमध्ये, in the drama, ड्रामा, नाटक, some of the actors are on the backstage. काही जे ऍक्टर्स असतात, अभिनेते असतात, ते मागे असतात, बॅकस्टेज. See? And before the curtain rises also, आणि पडदा वर उचलण्या अगोदर they are all inside. ते सगळे आत असतात. And once the curtain is opened, पडदा वर गेला some of them are still in the backstage. की काही अभिनेते तरी मागे असतात, Because your chance has not come to come up on the कारण stage. तुझी वेळ अजून आली नाहीये स्टेजवर येऊन परफॉर्म करायची. Everybody has to have their role played. सगळ्यांच्या भूमिकेला वेळ असते, त्या वेळेला येऊन त्यांनी तो अभिनय करायचा आहे. And so, तसं. at the right time, योग्य वेळेला the right character comes on the stage. योग्य तो अभिनेता येतो, योग्य ती भूमिका जी असते ती पुढे येते आणि And acting. the spotlight is on him. आणि मग फोकस त्याच्यावर टाकतात. And everybody sees it. आज सगळे बघतात. थिएटरमध्ये नाटकं तुम्ही पाहिली असतील कधी ना कधी. He cannot come before that time. वेळेच्या अगोदर तो अभिनेता बाहेर नाही येऊ शकत. The whole drama will be spoiled. अख्खं नाटक खराब होईल मग. Isn't it? नाटक अशी होतात ना, अपने इधर भी करते ना, स्किट करते ना, स्किट. हाँ, टाइम पे आते ना सब बाहर. जिधर फेरो आने का उधर जीसस आ जाता है क्या? नहीं ना, टाइम पे आते ना सब लोग. Amen. आमेन. तसं आहे ते. Before you are shot forward, you have to go backward. तुला पुढे सोडण्या अगोदर गिअर मागे घ्यायला लागेल. Like the archer, with the bow and arrow, धनुष्य कसा सोडतात he ना, pulls it back. धनुष्य बाण कसा सोडतात, बाण अगोदर मागे घेऊन The मग more he pulls the arrow, the more further it will go. आणि जेवढा तो बाण मागे खेचेल आणि मग सोडेल तर तो बाण एकदम बरोबर पुढे जातो. Amen. आमेन. See, तसं आहे हे. the tension isn't to hold you back. आणि ते टेन्शन तुला तिथंच धरून ठेवायला नाहीये, It's there to launch you further. तुला लॉन्च करायला आहे ते. इसलिए ऐसा सब हो रहा है. ये जो हो रहा है ना, इसलिए हो रहा है कि तुझे लॉन्च करने वाला है वो. I mean, some people think, oh, he's drawing me back. काही लोकांना असं वाटतं देव मला मागेच No, घेऊन he's चालला. drawing you back so that he can push you further. देव तुला मागे घेऊन चाला, तुला जोमाने पुढे सोडायला मागे नेतोय तो. If God releases you too early, you will be a mediocre person. देवाने तुला खूप लवकर जर पुढे सोडून दिलं तर तू असा मध्यम माणूस राहशील. ते नकोय देवाला. Amen. उठून दिसणारा पाहिजे आहे, थोडा वेगळा हवा आहे. Say, look at the builder. When he's building your house, बिल्डर जेव्हा तुमचं घर बांधतो what does he do? काय करतो? He may not build the staircase first. आणि तो पहिला जिना बांधतो का घराचा? नाही, नाही. He doesn't build the staircase first. You're not going to heaven. तो काय He's जिना building a house for तो you. घर बांधतोय ते And स्वर्गात. so he builds the house first. पहिलं तो साचा उभा करतो ना, And then finally he makes the staircase for पाया you to घालतो, go up. मग भिंती उभ्या करतो आणि मग त्याच्यात जिना घालतो. In the same way, तसं आहे. you are being built up now. आता तुला मानलं जात आहे, The staircase is coming up. जिना वर येतोय, Hold on. थांब जरा. Amen. त्या जिन्यावरनं तो तुला वर सोडेल. Praise God. पण बांधकाम तुझं काही धड नाही आणि तू म्हणतो जिन्यावरनं मला वर सोडा, पडशील ना दाणकणी खाली. तर स्वभाव तर सुधारले पाहिजे, कॅरेक्टर तो बनना मग काय. If people forget you, आणि लोक जरी तुला विसरले, your name still echoes in the heaven. ठीक आहे ना, स्वर्गाच्या कोण्या कोण्यात तुझं नाव गुंजतंय. Amen. हेवन के कोने कोने में गुंज रहा जय श्री का नाम. किसको नहीं पसंद आया तो आई एम सॉरी. Say, व्हाट कैन आई डू एंड व्हाट कैन आई से, आई एम सॉरी. like somebody calls you for a royal banquet. समजा कोणी तुम्हाला शाही मेजवानीला बोलवलं, Your name is written there. तुझं नाव लिहिलेलं असतं. Even if your invitation has not arrived to you, आणि जरी तुझी आमंत्रण पत्रिका तुझ्यापर्यंत पोहोचलेली नसली that family has already written your name in their list. तरी त्या फॅमिलीनं गेस्ट लिस्ट मध्ये तुझं नाव ऑलरेडी टाकलेलं आहे. The invitation card येणार तुमच्या घरी. येईल, आमंत्रण पत्रिका आएगी तेरे को. आजकल फोन पे भेज देते. Whatever. कोई तस्दी लेता नहीं है किसी को जाके मिलकर देने की.
Amen. किसी को टाइम नहीं. And sometimes God covers you so that He can cover the crown that is on your head. आणि कधी कधी देव तुला झाकतो का की तुझ्या डोक्यावरचा मुकुट पण व्यवस्थित झाकलेला असावा. Amen. आमेन. Like a jeweler, he covers the diamond. जसं एखादा सोनार हिऱ्यांना झाकतो ना, See? हा? का सतत उघडे ठेवतो. No, he always puts it in a very thick glass and एकदम covers it. जाड काचेच्या घरात किंवा पेटीत And ते हिरे ठेवतात. and even when he's cutting it, आणि त्या हिऱ्यांना कापताना पण it may take days for him, दिवसेंदिवस लागतील. हिरा घसू लोकांना हिरा घासायला खूप दिवस लागतात. but he will hide that diamond so it is not stolen. पण तो हिरा लपवून ठेवतो तो सोनार का की भाई कोणी चोरू नये. And he does not even show it to the crowd before it is finished. आणि लोकांच्या गर्दीला तो हिरा दाखवत पण नाही का कारण इट्स वर्क इन प्रोग्रेस. संपल्यावर दाखवू. Amen. ते So, प्रगतीतलं some काम of आहे. you are being cut like diamonds. तसं तुमच्यातल्या काहींना हिरा घसू हिरा घासतात तसं देव घासतोय. He is sharpening the edges so that it will bring out more shine. अशासाठी की तुला चमक जास्त यावी. जितना हिरा घसते उतना चमकता. जितना हिरा तरासते उतना चमकता बेटा. Amen. आमेन. My God's clock is never late. माझ्या देवाचं घड्याळ कधी उशीर करत नाही. Trust Him. त्याच्यावर विश्वास ठेवा. In your darkness, trust Him. आपल्या अंधारात पण त्याच्यावर विश्वास ठेवा. Amen. आता प्रभूकडे आलेलेच आहात ना, मग प्रभूवर विश्वास ठेवायला शिका. Like a train, जसं आगगाडी ट्रेन it arrives on schedule. ट्रेन बरोबर वेळेत येते. Just because you are early on the platform doesn't mean that the train isn't coming. आता तू प्लॅटफॉर्मवर लवकर आला मग आता ट्रेन येणार नाही, ट्रेन येणार नाही, आलीच नाही असं नाही येते. You come early, you come late, the train will come in its right time. तू प्लॅटफॉर्मवर लवकर ये नाही तर उशीर आहे. ट्रेनची जी वेळ आहे त्या वेळेवर ट्रेन येणार. Amen. ती थोडी बघते जैसी आहे की जात आहे. And you cannot say, मी लवकर आलो, हे ट्रेन यायला पाहिजे होतं ना हो. थोडं तरी नाही, माझ्यासाठी. तुम्ही कोण कोण पुण्याचे तुम्ही की ट्रेननी तू आल्यानंतर यायचं. तुम्ही पुण्याचे कोण लागता. Say, just because if the train's timing is at 8 a.m. समजा ट्रेन 8 ला येणार आहे. and you came there at 6, तू 6 ला आला. ओके you ट्रेन cannot की grumble गलती? why हाँ? train is coming at 8. I आता came कुर- here at 6. हो. It should come here at 6. बाबा now. गलती ट्रेन की है क्या बेटा. तुझे कौन बोला 6 बजे आने. 8 बजे है ना. It will come in its own time. ट्रेन के टाइम पर ट्रेन You will be आएगी. released in God's time. तसं देवाच्या वेळेत देव तुला बरोबर वर आणेल. तू असं कसं म्हणतो देवाने मला वर आणलं. देवाने मला थांब ना जरा. ट्रेन आने वाली 8 बजे फिर जाएंगे. God is chipping off those sharp edges and तसं he's a sculptor. He's carving out that देव शिल्पकार आहे. stone. देव तुला कोरतोय. तुझे धारदार भाग कापतोय. The chips are just flying everywhere. आणि सगळीकडे ती धूळ उडतीये. देव तुला मऊ लुसलुशीत करतोय. See, and one day they will see the masterpiece. आणि मग एके दिवशी जगाला मास्टरपीस दिसेल. Praise God. असं घडता घडता घडे He बेटा. made us. He made me. त्याने मला घडवलंय. I was not like this. मी असा नव्हतो. I was a stupid fellow. मी बावळट होतो. Foolish fellow. मूर्ख होतो मी. Didn't know what I was doing. मला काही कळत नव्हतं मी आयुष्यात काय करत आहे. Never fitted anywhere. कधी कुठे फिट बसलो नाही मी. Never. कधीच नाही. God had to make me. देवाला मला घडवावं लागलं. See? आणि यांचं असं तर आमचं काय सांगावं. हम तो उससे भी गए गुजरे थे. See? And so when your name is called, you'll be more than ready. तर तुमचं नाव जेव्हा बोलवतील तू असा तयार असशील ना की तू म्हणजे रेडी रेडी मीन्स See? बॉर्न रेडी सर The बॉर्न रेडी. moment Joseph came out, योसेफ जेव्हा बाहेर आला he was ready. तयार होता तो. Come on, king, tell me. चला महाराज सांगा मला काय आहे? Oh, is this the same Joseph? हाच का तो योसेफ. Yes. हो हाच तो स्वतः God chiseled him. देवाने त्याला तिकडे आकार दिला. God made him in the darkness. आणि देवाने अंधारात त्याला घडवलं त्या जेलमध्ये. Say, king, what is your dream? आणि मग योसेफ म्हणतो महाराज काय स्वप्न आहे तुमचं सांगा मला. Share it with me. सांगा मला. How I can will give the interpretation of it. My God will give. मी अर्थ सांगतो. माझा देव अर्थ सांगेल तुम्हाला. सांगा मला तुमचं See, स्वप्न you काय. will be the answer of every question of the world. मग अख्ख्या जगाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू असशील. You will have the answer. तुझ्याकडे उत्तर असेल. एवढं मोठं देवाला तुला करायचं आणि तू बसलाय रडत. Today people say, Pastor, speak. You have the answer for our आज question. लोक म्हणतात ना पास्टर बोला तुम्ही. पास्टर बोला तुम्ही. तुमच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तर आहेत. तुम्ही बोला. I never had it before. अगोदर नव्हती माझ्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं. See? अगोदर मला कोणी म्हणायचं नाही की तुम्ही बोला तुम्ही बोला. See, and so when God calls you out, it's a divine call. तसं देव जेव्हा तुला बाहेर बोलवतो ना ते दैवी पाचारण आहे. Because you are ready. कारण आता तू तयार आहे. बॉर्न रेडी. आता तू
आला जन्मलाच रेडी. See, Joseph didn't beg for his name to be mentioned. देवाने काय योसेफाने भीक नाही मागितली. अरे माझं नाव, अरे माझं नाव, अरे मला हाक म्हणाव, अरे कोई तो मुझे बुलाओ, He didn't अरे कोई तो campaign. मुझे बुलाओ. त्याने काही कॅम्पेन केला नव्हता असा He didn't hustle. आणि काही घाई केली. कोई तो मुझे बुलाओ, कोई तो मेरा नाम लो. He didn't knock on the palace door. त्याने काही राजमहालाचं दार वाजवलं नाही. He अरे just- अंदर लो. He just stayed faithful. तो विश्वासू राहिला I'm waiting. जेलमध्ये. की जेलमध्ये Waiting on the Lord. मी वाट पाहू नये देवावर. प्रभू He- बाहेर निघालेगा. He stayed ready तयार राहिला. because he knew he will come out. कारण त्याला माहिती होतं एके दिवशी मी बाहेर येणार You आहे. should know you will come out. तसं तुलाही माहित पाहिजे एके दिवशी मी बाहेर You पडणार should आहे. have faith that you will come out. तुझा तसा विश्वास पाहिजे की मी एके दिवशी बाहेर येणार You आहे. will come out of your depression. तुझ्या नैराश्यातनं तू बाहेर You येणार will आहे. come out of your poverty. तुझ्या दारिद्र्यातनं तू बाहेर येणार You will आहेस. come out of your sickness. तुझ्या आजारातनं तू बाहेर येणार You will आहेस. come out of your weakness. तुझ्या अशक्तपणातनं तू बाहेर येणार आहेस. You will come out. येणार. तुला From सगळं that कळतं. tragedy, you will come त्या out. सगळ्या दुर्घटनेतनं तू बाहेर येणार आहेस. You will rise. तू वर येणार You will be the answer for Egypt. आणि मिस्र देशाचं उत्तर तू You असणार. will be the answer for your home. तुझ्या घराचं उत्तर तू असणार आहे. You will be तुझ्या the answer फॅमिलीचं- for your family. तुझ्या फॅमिलीचं उत्तर तुझ्याकडे असणार आहे. होणार आहे असं. देव करणार आहे असं. Keep using your gift in the dark. तुझी देणगी अंधारात पण वापरत राहा. Keep smiling in the dark. हसतमुख जग अंधारात सुद्धा. Be faithful in the dark. विश्वासू राहा अंधारात सुद्धा. कोणी Attend the कोणी- church in the dark. चर्चला येत राहा. अंधारामध्ये असला तरी सुद्धा चर्चला येत राहा. Then one day, मग एके दिवशी a Pharaoh will have a dream. फारो राजाला स्वप्न And पडेल you shall be the answer for Pharaoh. आणि तूच उत्तर असणार मग फारोचं. आणि मग लोक म्हणणार वो ब्रदर को बुलाओ काम नहीं हो And रहा. God will say, मग देव म्हणणार nobody should be able to interpret Pharaoh's dream, only Joseph. कोणालाही फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगता येऊ नये, फक्त योसेफच सांगेल. Yes. Oh. God will see that nobody can answer their problems, only you. मग देव जबाबदारी घेईल की कोणी यांच्या समस्येला उत्तर देऊ शकणार नाहीये. मी फक्त योसेफालाच पुढे करणार आहे. Not the magicians, not the astrologers, कोणी नाही ज्योतिष सांगणारे नाही, कोणी not the जादूगार wise नाही, men of Egypt. कोणी मिस्र देशातले सुज्ञ लोक नाही. That was the time the butler remembered. आणि त्या वेळेला मग प्याले दरबाराला आठवण झाली. There is a person in the prison. अरे तुरुंगात एक आहे बरं का, His name is Joseph. त्याचं नाव योसेफ आहे. Say, तेव्हा आठवण झाली त्याला. देवाने होऊ दिली he तेव्हा. was not showing a favor to Joseph. तो काही योसेफाला फेवर करत नव्हता. He अनुग्रह देत wanted a solution for Pharaoh. त्याला फारो राजासाठी उपाय हवा होता. Amen. And so when heaven calls your name, तसं जेव्हा स्वर्ग तुझं नाव बोलावतं it's not for attention, ते लक्ष वेधून घ्यायला नाही, it's for assignment. ते कामगिरीसाठी आहे. ते अशासाठी नाही. सुनो सुनो मेरा नाम है, सुनो सुनो मेरा नाम है नहीं, प्रभु ने मुझे काम के लिए बुलाया Say, है. I am not here for attention, I am here with an assignment. मी लोकांचं लक्ष वेधायला इथे नाहीये की देखो देखो सुनो सुनो मैं आया. नहीं नहीं, मैं प्रभु लेके आया हूँ. प्रभूच्या कामगिरीत मी आया. Your name is called तुझं नाव बोलावलंय because you have been anointed to be the answer to the world. कारण तुला अभिषिक्त केलंय त्यांनी जगाचं उत्तर म्हणून. You are the light of the world. या जगाचा तू प्रकाश आहेस. You are the salt of the या earth. जगाचं तू मीठ आहेस. You are the answer तू उत्तर आहेस. to the questions of the people. लोकांच्या प्रश्नांचं उत्तर तू आहेस. You know the truth. तुला सत्य माहित आहे. You know who God is. तुला माहितीये देव कोण आहे. You know what heaven is. तुला माहितीये स्वर्ग काय आहे. You know what hell is. तुला माहितीये नरक काय आहे. राबा शंदो महांदरा खारा राबा बाबा खराबा शुको Amen. बारंदर राबा इंदरो राबा बा खरा. Joseph didn't just walk out of the prison. योसेफ असाच काही आरामात बाहेर पडला नाही की तुरुंगात. He walked in as the key to Egypt's future. मिस्र देशाच्या भविष्याची किल्ली म्हणून बाहेर पडला तो. मिस्र देशाच्या भविष्याची. Because that was the time the whole world will be in famine. कारण त्यावेळेला संपूर्ण जग दुष्काळात जाणार. See, you won't just be ready, you will be the answer. आणि तयार असणार तुम्ही फक्त असं नाही, तुम्हीच उत्तर असणार आहे. You are the solution. तूच उत्तर आणि तूच उपाय असणार आहे. का अख्ख्या जगात दुष्काळ पडणार आहे. I believe I am the solution for Dapodi. माझा विश्वास आहे दापोडीचा उपाय मी आहे. I believe I am the solution for Pune. माझा विश्वास आहे पुण्याचा उपाय मी आहे. I believe I am the solution for Maharashtra. माझा विश्वास आहे महाराष्ट्राचा उपाय मी आहे. After the season of darkness, अंधाराच्या ऋतूनंतर God has put me in the light. देवाने मला प्रकाशात आणलाय. And now it's unstoppable. When God launches you ना बेटा, it's unstoppable. नहीं कोई रुका सकता फिर. See, जो बीच में आएगा वो जाएगा. they won't just call your name to fill a seat. आणि ते तुझ्या नावाला हाक
फक्त खुर्ची भरायला मारणार नाहीत. They will call you because you have heavenly wisdom. तुझ्याकडे स्वर्गीय ज्ञान आहे You have the म्हणून तुला ते हाक मारणार. heavenly manna. स्वर्गीय मानना तुझ्याकडे म्हणून ते तुला हाक मारणार की सिस्टर थोडा आओ ना. You are carrying the strategy. तुझ्याकडे सगळी योजना आहे, You are carrying the wisdom. तुझ्याकडे ज्ञान आहे. The gift is in you. The fire is in you. देणगी तुझ्यात आहे, आग तुझ्यात आहे, The hope is in you. आशा तुझ्यात आहे, The solution is in you. उपाय तुझ्यात आहे. The world has been praying for solution. You have the आणि solution. जग उपायासाठी प्रार्थना करत आहे, उपाय तुझ्याकडे आहे. And so when my name is called, I will not shrink आणि back. म्हणून मग माझं नाव जेव्हा पुकारलं जाईल तेव्हा मी गार बसणार नाही. I will shine. एक बार बुलावा आया की मैं निकला, मी चमकणार. असं झालंय आमच्या आयुष्यात. I'm not just prepared. मी फक्त तयार आहे असं नाही, I am positioned by God. देवाने मला पोझिशन करून ठेवलं आता. I won't just show up. मी फक्त येतो दिसतो असं नाही, I will show up as the answer to the world. अख्ख्या जगाचं उत्तर बनून मी दिसणार आहे. You are the same. तसं तुमचं आहे. You are the answer to the world. तू उत्तर आहेस या जगाचं. You don't show up just for attention. असंच आपलं कोणीतरी तुझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून तू दिसणार नाहीयेस. Say, God has been preparing you in the prison. देव तुला तुरुंगात तयार करत आहे. God has been preparing you in the देव darkness. तुला अंधारात तयार करत होता, तुरुंगात तयार करत होता. You don't need to be seen right away, आणि लगेच तू सगळ्यांना दिसायला हवा असं काही गरजेचं नाही, but you need to be ready पण तू तयार पाहिजे. because God's clock is never too late. कारण देवाचं घड्याळ कधी उशिराने येत नाही. It's a perfect prophecy for you. परिपूर्ण प्रॉफेसी आहे तुझ्यासाठी. प्रॉफेसी चाहिए, ये ले कर ली प्रॉफेसी. A prophetic word for each one हा of you. प्रॉफेटिक उपदेश आहे सगळ्यांसाठी. You are never forgotten by God. देव कधी तुला विसरत नाही आणि You are विसरणार just नाही. in the preparation stage. तू फक्त तयारीच्या काळात होतास म्हणून तू तेव्हा पुढे नव्हतास. तयारी संपली, प्रभूने तुला पुढे आणलं. Heaven's silence is still a strategy by God. स्वर्गाची शांतता म्हणजे अजूनही देवाची काहीतरी योजना आहे म्हणून स्वर्ग शांत No, आहे. God is not answering नाही, me. देव मला उत्तरच देत I don't know why I'm in नाही. this मला sickness. माहितीच नाही माझी परिस्थिती Why अशी I'm का. in this pain. नाही, मला माहित नाही मला काय एवढा त्रास, एवढं दुखतंय, सगळे मलाच बोलतात, मलाच असं करतात, काय चाललंय माहित नाही. अरे थांब ना You जरा. are in the strategy of तू God. देवाच्या योजनेत आहेस. You are in the plan of God. तू देवाच्या योजनेत आहेस. बस हेच शिकवायला देवाने तुला ठेवलंय तसं की पहिले सीख ले फिर बाहेर निकल. God will not let you out. देव तुला तसं बाहेर नाही काढणार. He will not let you out too soon देव तुला लवकर बाहेर काढणार नाहीये. because He doesn't want you to miss the throne. कारण देवाची इच्छा नाही की तुझ्याकडनं सिंहासन राहून जावं. देवाची इच्छा आहे तू सिंहासनावर बसला पाहिजे. तर सिंहासनावर बसायला जे काही लागतं ते सगळं देव आधी तुला शिकवणार, मग बसवणार. When God releases you, देव जेव्हा तुला असं लॉन्च करून रिलीज He करेल, doesn't say, now come on, you are released, run wild. देव असं नाही म्हणा आता मी तुला रिलीज केलं, सोडलं, धाव आता मोकाट. Like some horses are released and they run. जसं काही घोड्यांना सोडतात Wild ते घोडे horses. मोकाट धावतात. No. असं He नाही. didn't say, you are free, now go and play. देव असं नाही म्हणाला आता तू मोकळा झाला जा खेळ. No. नाही नाही. God said देव बोलला to Israel, इस्रायलला I will release you. मी तुम्हाला सोडवीन. But don't go running here and there like wild horses. इकडं तिकडं मोकाट सुटलेल्या घोड्यांसारखं धावायचं नाही. Go straight to the mountain. सरळ त्या डोंगराकडे जायचं. Go to Mount Horeb. होरेब डोंगराकडे जायचं सरळ. So I'll put my word in you. म्हणजे माझा शब्द मी तुमच्यात I घालीन, will put my calling in you. म्हणून माझं पाचारण मी तुमच्यात घालीन, म्हणून मी तुम्हाला सुटका देतोय. खेळायला नाही, So that I मोकाट can सुटायला yoke you नाही. to me. म्हणजे मी तुम्हाला माझ्या जोखडात आणीन. See, they were set free from Pharaoh's chains फारोच्या साखळ्यांमधून इस्रायली लोक सुटले only to be tied to God's covenant again. देवाच्या करारात अडकायला. देवाच्या करारात बांधलं उधर से छूटे प्रभू से बांधने के लिए. Take my yoke upon me and learn from me. माझं झू तुझ्यावर घे, माझ्याकडनं शिक. तुझे सिखाता हूं बैठ. For I am gentle, I am humble at heart. कारण मी सौम्य आहे, मी हृदयाने दीन नम्र आणि You will लीन आहे. find rest for your soul. तुझ्या जीवाला माझ्यात विसावा सापडेल. तू बैठ तो सही. You are तू under आ तो Pharaoh's सही. yoke. फारोच्या जोखडाखाली तू What होता. did you get? काय मिळालं? Stress, pain, poverty, दडपण, टेन्शन, दुःख, Torment. त्रास, गरिबी, no छळ. rest. विसावा मिळाला Come नाही. under my yoke. आता माझ्या जोखडाखाली You will have purpose. तुला संकल्प You मिळेल. will have peace. तुला शांती मिळेल You shall be the solution to the world. आणि जगाचा उपाय तू बनशील. You will have power to walk right. म्हणजे बरोबर चालायचं सामर्थ्य तुला मिळेल. You will have power to trample snakes and आणि मग scorpions. सापांना विंचवांना तुडवायचं सामर्थ्य पण तुला मिळेल. आमेन. हालेलुया. Amen. हालेलुया. When God pulls you out of bondage, देव जेव्हा तुला बंधनातनं बाहेर काढतो He ना, doesn't just let you loose. तेव्हा देव तुला असं मोकाट नाही सोडत काही.
He कि says, अभी "Come." निकला, अभी छूट, अभी खेल कुछ भी No, करना come है, close to me. अभी छूटा ना, अभी मेरे नजदीक आ. Because I've got something better for you कारण now. माझी तुझ्यासाठी चांगली योजना आहे, हा मेरे नजदीक. Let me teach you. मला तुला शिकवू दे I'll teach you my ways. आणि माझे मार्ग मी तुला शिकवीन. I will give you my covenant. माझा करार मी तुला देईन. जब मेरा यीशु मुझको से- पास अपने बुलाता, मुझको खाली करके आत्मा से भरता जाता, से- कितना मधुर समय है. God saw Joseph coming out of the prison. देवाने योसेफाला तुरुंगातनं बाहेर येताना पाहिलं And he must have told Gabriel, आणि गब्रिएल दूताला देव म्हटला असेल, निघाला तर सरळ घरी जाणार, हा. थांबव त्याला. हा गब्रिएला, हा आता बाहेर पडतो जेल मधून, त्याला थांबव. हा आता असा आहे की सरळ घरीच जाईल. Huh? See, don't tell him go home त्याला घरी जा म्हणूच नको. and go and enjoy life. जा जाऊन मजा करता अजिबात म्हणू नको. Go get a camel and retire जा life. जा अगदी निवृत्त जीवन जग, अजिबात म्हणायचं नाही. No. नाही नाही नाही. Let him start wearing the robe of rulership. त्याला अधिकाऱ्याचा झगा घालायला लाव. Let him carry the burden of leadership. त्याला लिडरशिपचा बोजा दे Now walk with my wisdom. आणि त्याला म्हण माझ्या ज्ञानात चाल Feed my nations. आणि माझ्या देशांना खाऊ घाल. खमान, Amen. कारण दुष्काळ पडणार आहे. See, that was not freedom for anything. ते काही कुठल्याही पद्धतीची आझादी That नव्हती. was freedom to do the right thing. तर योग्य गोष्ट करायची आझादी होती ती. योग्य गोष्ट करायला देवाने त्याला तुरुंगातनं सोडवलं. When you were born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म झाला, God didn't say, आजपासून तुला शैतानातून मुक्त करतो. देव असं नाही म्हणाला काही. आता पळ. हो No. नाही नाही, देव म्हणेल अरे बापरे असं म्हटलं त्यांच्या अजून अंगात येईल. हे 2 भूतांवाले 100 भूत घेऊन येतील. Now you have Ah. not got freedom to do anything. आता तुला आझादी नाहीये, पळवाटा नाही. आता You have got freedom to do only the right thing. आता तुला आझादी देवाने दिली योग्य आणि योग्य कामच करायची. And what is the right thing? आणि योग्य काम काय? Come to church. चर्चला आहे, Read the Bible. गपचूप बायबल वाच, Pray. प्रार्थना कर, Seek my माझा face. चेहरा शोध Use the gifts. आणि देणगी वापर. टॅलेंटेड आहे ना, वो टॅलेंट वापर. बस. My God does not release you from demons and हो then ना. say release you in the world. माझा देव तुमच्यातली भूत काढून तुम्हाला जगात सोडत नाहीये अशासाठी की तुमच्या अजून भूत यावी. No, this is God's ways. हा देवाचा मार्ग आहे की He takes you from the pit. तुला खड्ड्यातनं उचलेल He brings you out of the prison. आणि तुरुंगातनं बाहेर काढेल. He puts his word in you. त्याचा शब्द तुझ्यात घालेल Then he sends you to the आणि palace मग महालात पाठवेल की जा for his purpose. त्याच्या संकल्पाने. बेटा तुझे मालूम नहीं प्रभु क्या कर रहा है. प्रभु तुझे तयार कर रहा है. Yes, he wants to bless you, प्रभुला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. तू म्हणतोय क्या हो रहा, हे क्या हो रहा? but he wants to bless through you अरे also. पण तुला आशीर्वाद देवाला द्यायचा आहे आणि नंतर तुझ्या द्वारे देवाला आशीर्वाद द्यायचा लोकांना. He doesn't bless you for your comfort. देव काही तुझ्या सौख्यासाठी आरामात ताणायला आशीर्वाद देणार He नाही तुला. blesses you for his glory. देव तुला आशीर्वाद देतोय त्याच्या गौरवासाठी. He blesses you for his kingdom देव work. तुला आशीर्वाद देतो त्याच्या राज्याच्या कामासाठी. याला मला वापरायचं आहे. Say, you have been praying, you have been crying, तू प्रार्थना करत आला, तू रडत you होता, have been asking, तू मागत होता, Lord, where is my प्रभू breakthrough? माझी नवीन सुरुवात कुठे, मला कधी नवीन सुरुवात मिळणार आहे? Where is my open door, कुठे माझं Lord? उघडलेलं दार, कुठे उघड दार देवा See, आता. but God has been listening something more than what you need. पण तुलाच हे गरजेचं आहे, त्याहून जास्त काहीतरी देव ऐकतोय. हे कधी दुसऱ्यांसाठी बोलणार हो ना, माझ्याकडे. देव म्हणतो माझ्यासाठी दार उघड, हा म्हणतो माझ्यासाठी दार, माझ्या ह्याच्या When तोंडात he कधी will तुझा- say दुसऱ्यांसाठी दार हो उघड. ना, कधी ह्याची भाषा बदलेल. हा, स्वार्थ उघड दार सोडा. देवा वा, वा. आता. उघड दार उघड देवा. दार देवा. आमेन. Amen. देहाची तिजोरी, त्या देहाच्या तिजोरीत भक्तीचाच ठेवा. See? उघडदार देवा. See? अलोक. He's been listening for your surrender. अरे तो ऐकतोय तुझ्या शरणासाठी. Surrender prayer we rarely make. Asking prayer we make 90%. सरेंडर प्रार्थना आपण फार कमी करतो, पण मागणं जोरात आहे. फुल टाइम 24/7. See? हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते. देव नको का? Listen to Hannah's prayer. हन्नाची प्रार्थना आहे का? She didn't have a child. तिला संतान नाही. And what did she say? काय म्हणाली ती? In 1 Samuel 1:11. 1 शमूएल 1:11. If you give me a son, Lord, I will give him back to you. तू जर मला पुत्र संतान दिलं तर तेच पुत्र संतान मी तुला परत देईन. He'll be yours, not mine. आणि तो माझा मुलगा तुझा असेल, माझा नाही. म्हणून मला मुलगा दे. He'll be your prophet for the nations. आणि तो देशासाठी संदेष्टा बनेल. माझ्यासाठी नाही. हा, मी माझ्यासाठी मागत नाही नाही रे बाबा. माझ्यासाठी कंधा कोण देणार मी मेल्यानंतर? नो. अरे त्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही मी मेल्यावर मला कचरा पेटीत टाकली तरी कुछ फरक नाही पडता. जाना वही है. Not that who will give me कोण the मला shoulder. खांदा देईल. No, I want to raise up a prophet
profit for you, त्याचा Lord. प्रश्न नाहीये, देव बाप्पा मला मुलगा असासाठी दे की मला त्याला तुझ्यासाठी संदेशा म्हणून उभं करायचं. And when she made that kind of आणि prayer, अशी प्रार्थना जेव्हा हन्नाने केली, heaven moved. स्वर्ग हल्लं कि उसको बेटा इसके लिए चाहिए कि प्रभु का काम वो करे, मैं देता हूं. See, God waits for your dedication. देव तुझ्या समर्पणाची वाट God बघेल. waits for your surrender. देव तुझ्या संपूर्ण शरणागतीची वाट See, बघेल. God is saying to someone tonight, आज रात्री तर देव नक्कीच कोणाशी तरी बोलतोय I'm not holding the blessing back की मी आशीर्वाद रोखून नाही ठेवलेला, because I don't love you. माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून मी तुला देत नाही असं नाहीये. I'm holding it until you are ready to let go. तू जोवर सोडत नाही सगळं तोपर्यंत मी इकडनं ढील देणार नाही. Ready to let me get the glory from it. आणि तू मला जोवर सगळा गौरव देत नाही तोवर मी तुझी तयारी करणार नाही. He wants to hear you say, देवाला तुझ्या तोंडातनं ते ऐकायचंय this job, की हे काम yours, Lord. तुझं आहे, This marriage, हे लग्न yours, Lord. तुझं आहे, This child, हे माझं संतान yours, Lord. तुझं आहे, This gift, ही माझी देणगी, this business, हा माझा व्यवसाय, this platform, हा माझा मंच, this knowledge, हे माझं ज्ञान, it all belongs to you. सगळं तुझं आहे. हा माझा आवाज तुझा आहे, ही माझी गायकी तुझी आहे. And then he moves. मग देव कार्य करतो, Then the heavens open. मग स्वर्ग उघडतं And then the barren seasons break. आणि मग वांझ समय निघून जातो. See, sometimes the delay is not the devil, कधी कधी उशीर सैतानाबाई नसतो, it's our grip. आपणच सोडत नाही. इतकं सगळं धरून बसलोय ना घट्ट, It's our grip. आपण इतकं सगळं घट्ट धरलंय, सुटत नाही आपल्याला. See, God is not waiting on your tears. देव तुझ्या अश्रूंची वाट बघत नाही रे. He is waiting on your surrender. देव तुझ्या संपूर्ण 100% सरेंडरची वाट बघतोय की अख्खा का अख्खा आजा बाबा, आधा अधुरं मत. When you say, Lord, I will give it back to you. जेव्हा तू म्हणशील की प्रभू तू मला दे, मी तुला परत देईन, And that's when he says, तिथे मग देव म्हणतो, now my son, my daughter, you are ready. आता माझा मुलगा किंवा माझ्या मुली, आता तू तयार आहेस. Don't just ask for the blessings. फक्त आशीर्वाद मागू नका, Align it. झुंपा, अलाइनमेंट करू. And God is looking out for Hannahs. आणि देव हन्ना शोधतोय People who say, की जी लोक म्हणतात, Lord, हन्ने सारखी प्रभू this miracle also won't stop me. हा चमत्कार पण मला थांबवणार नाही, It will start through me. माझ्यातून सुरू होईल हा चमत्कार. I will let the whole world know what you अख्ख्या did. जगाला मी सांगेन तू माझ्यासाठी काय केलं. Lord, you can trust me. प्रभू तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो. आय एम ऑल युअर्स. Sometimes God is scared. कधी कधी देव घाबरतो. If I give him sons, ह्याला मी जर मुलगे दिले धडाधड, तो चर्चला येणारच नाही. हा, कारण वंशाचे दिवेच एवढे दिलेले आहेत, ते दिवे लावणार, मग हे चर्चला कशाला For येणार. some, when he gives promotion, काहींना देव जेव्हा बढती देतो, he asks Gabriel, गब्रियलला देव विचारतो दूताला, आपण बरोबर केलं ना, सही किया ना, तो दिसणार ना नेक्स्ट संडेला. आगे आएगा ना संडे को. देवाला टेन्शन, आपली जात देव जाणू नये. तू तुला ओळखतो, अरे तुझ्यापेक्षा जास्त देव तुला ओळखतो. तू शहाणा, देव अति We शहाणा. have to say, आपण म्हणायचं, Lord, प्रभू you can trust me. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो, You can trust me, तू Lord. माझ्यावर विश्वास ठेवू शकतो, मी कुठेही पळून जाणार नाही. आय एम युअर्स. If you bless me, जर तुम्हाला आशीर्वाद दिला, I will give it back. मी ते परत देणार आहे तुला. If you lift me, तू जर मला उचललं, I will honor you. मी तुझा मान करणार आहे. You give me financial blessing, तुम्हाला आर्थिक आशीर्वाद दे, I will give a thanksgiving मी service. आभार प्रदर्शनाची सेवा देईन. If you answer me, तुम्हाला उत्तर दिलं, I and my family will serve you. मी आणि माझी फॅमिली तुझी सेवा करू. See, देवाला हे हवं आहे. see, my prayer is not just for the gift, माझी प्रार्थना केवळ गिफ्ट आणि देणग्यांसाठी नाही, it's for his glory. त्याच्या गौरवासाठी आहे. It's for your glory, Lord. तुझ्या गौरवासाठी देव बाप्पा. God didn't pull you out of this world that you may have one big party. देवाने तुला या जगातनं अशासाठी थोडं खेचलंय की एक मोठी पार्टी करत तू बसावं. He pulled you out so that you may become a partner with him for देवाने heaven's तुला cause. अशासाठी खेचलंय बाहेर की तू देवाची भागीदारी घे, उसका पार्टनर बन. Amen. आमेन. Deliverance is not the end of your story. सुटका मिळाली, कथा तिथे संपली नाही. Blessing is not the end of your story. आशीर्वाद तुझ्या कथेचा अंत नाही, कथा तिथे सुरू झाली. Yes. It's the beginning of your discipline. शिस्त लागायला सुरुवात झाली. Okay? Freedom is not for chaos. आजादी आणि सुटका गोंधळ घालायला मिळत नसते. Freedom is to get into the covenant of God. सुटका मिळाली ना,
देवाच्या Covenant of God. करारात यायला मिळते ती. See, God removed your chains. देवाने तुझ्या साख्या काढल्या. Why? का? To place His calling upon you. त्याचं कॉलिंग तुझ्यावर ठेवायला. God removed your chains देवाने तुझ्या साख्या काढल्या. to put His gifts in you. त्याच्या देणग्या तुझ्यावर टाकायला. क्या भी ये कॉलिंग ले ले, ये गिफ्ट ले ले, फिर करते. You have to say, तू म्हणायचं, Lord, प्रभू don't just take me out of Egypt. फक्त मला मिसर देशातनं बाहेर काढू नको. Remove Egypt out of me. मिसर देश माझ्यातनं बाहेर काढ And you be planted in me. आणि तू माझ्यात रोवला जा. Are you getting me? मिसर देश माझ्यातनं बाहेर काढ. I don't just want escape. I want assignment from you now. मला पळवाटा नाही काढायच्या. मला फक्त सुटका नकोय. सुटल्यावर मला तुझ्याकडनं कामगिरी हवी आहे. Amen. See, Joseph never cried in the prison. योसेफ तुरुंगात कधी रडला नाही. कधी नाही. Show me in the Bible where he wept in the prison. बायबल वाचा, सांगा मला कधी तुम्ही की योसेफ तुरुंगात रडला. 2 Never. years he never wept. 2 वर्ष रडला कधी नाही. Once he wept. एकदा. When? कधी? एकदा रडला. कधी? When he met his brothers. भाऊ भेटायला आले ना, भावंड आली ना जेव्हा, तेव्हा Only that time he कोपऱ्यात wept. जाऊन रडला. कोणा पकड के रोया. 2 years 2 वर्ष never wept. रडला नाही. Why? का? He knew his God. त्याला त्याचा देव माहित होता. He knew something is happening in my life that God knows. त्याला माहित होतं, त्याला कळलं होतं माझ्या जीवनात काहीतरी देव करतोय आणि देवाला ते माहितीये. See? It was not abandonment. देवाने त्याला वाईट नव्हतं टाकलं काही. See? देव मला विसरला, देवाने मला सोडलं, सगळेच मला विसरले. It No, seemed no. like failure, but it was not. ते दिसायला अपयश वाटलं नाही, ती यशाची सुरुवात होती. God was getting the prison out of Joseph. देव योसेफातनं तुरुंग बाहेर काढत होता. But the prison also was necessary to make Joseph. पण तुरुंग गरजेचं पण होतं योसेफाला बनवायला आणि घडवायला. See? जेल जाएगा तो बनेगा. Not that the lock was too big and God couldn't open. असं काही नाही की जेलचं कुलूप फार मोठं होतं आणि देव उघडू नाही शकला. No. असा प्रकार नाहीये तो. See? God could remove it in one day. देवाला किती वेळ लागतोय कुठलंही कुलूप उघडायला? एका क्षणात काढेल तो. Amen. आमेन. The silent years are not empty years. शांत वर्ष रिकामी नाहीये. It's full of divine activity. ती दैवी कृत्यांनी भरलेली आहे. Say, my असं म्हणा. silent years म्हणा माझी शांत वर्ष is not empty years, रिकामी वर्ष नाहीये, but it is full of divine activity. ती दैवी कृत्यांनी भरलेली आहे. I'm not just waiting. मी फक्त वाट पाहते असं नाही. I'm being welded with God. देव मला त्याच्याशी जुंपतोय. I'm not just forgotten. मला विसरले असं नाही. I'm forged in the furnace of God. देवाच्या भट्टीत मी आता आली आहे. I'm not buried. मला पुरलेलं नाही, I'm planted. मला रोवलेलं आहे. I'm planted. मला मातीत पुरलं नाहीये, मला मातीत पेरलंय. पेरणं Yes. आणि पूर्ण आर 2 डिफरंट वर्ड्स इन मराठी. I'm not overlooked. माझ्याकडे दुर्लक्ष नाही झालेलं, I'm being overhauled. माझ्याकडे तो जास्तीचं लक्ष ठेवून आहे. Amen. Amen. I'm not stuck here. मी अडकलो नाहीये, I'm being strengthened every day. मला शक्ती मिळते. Amen. आमेन. My time in the shadow is preparing me for the spotlight. सावलीतली माझी वेळ मला फोकस खाली घेऊन यायची तयारी करते. असंच तर आम्ही घडलो बेटा. You know, आज the 36-37 वर्ष Yes. The children of Israel, they were walking out. They could have reached the promised land in 11 to 15 days. इस्रायली मुलं मिस्र देशातनं बाहेर पडली. 12-15 दिवसात ती अभिवचन दत्त देशात पोहोचू शकत होती. See, but God still didn't take them that easy route. तरी देवाने त्यांना सोप्या मार्गाने नेलं नाही. Another 40 years. Because कारण the long way at times is the right way. कधी कधी लांबचा रस्ताच बरोबर असतो. The long way at times is येस, the right कधी way. कधी लांबचे रस्तेच बरोबर असतात, शॉर्टकट महाग पडतात. See, कधी कधी लांबचेच रस्ते बरोबर आहेत. it seemed they were lost. असं वाटलं की ते हरवलेत. See, but you are never lost if you are being led by God. पण जर देव तुला चालवतोय तर तू कधी हरवणार नाहीस, कारण तुला चालवणारा देव आहे. हाऊ कॅन यू एव्हर थिंक लाईक दॅट? God is saying, I will not take you through the easy route. देव No. म्हटलंय, देवाचं म्हटलंच नाही ना की मी तुला सोप्या रस्त्याने चालवीन. I will take you to the route that will make you strong. देव म्हणाला मी अशा रस्त्याने तुला चालवीन की जो रस्ता तुला दणकट बनवेल. Amen. आमेन.
It will make you strong. तो रस्ता तुला स्ट्रॉंग बनवेल. See, सोप्या रस्त्याचं प्रॉमिस नाहीये. before I place you in the promised land, मी तुला अभिवचन दत्त देशात पोहोचवण्या अगोदर I will make you strong. मी तुला स्ट्रॉंग करीन. Amen. Amen. I will make you strong. मी तुला बळकट करीन. वा वा, Praise God. क्या मैसेज दिया सर आज. I think so. We will close there. बस बंद करेंगे अभी. Thank you, Jesus. आमेन. Yes, the Lord is saying many of you are in darkness, but God is in control. प्रभू असं म्हणतोय की तुमच्यातले अनेक जण अंधारात आहेत, पण देवाचा ताबा आहे बेटा. Each one of us has to have this kind of season. आपल्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात ना असला अंधाराचा काळ थोडासा यायलाच पाहिजे. It will come periodically. आणि येईल तो, वेळोवेळी तो काळ येत राहणार. It may be for a week, आठवडाभर असेल month, किंवा महिनाभर, 6 months, 6 महिने, 2 years. 2 वर्ष. But तुरुंग it comes. येतो प्रत्येकाच्या You have to आयुष्यात be ती वेळ ready येते. for it. तुम्ही तयार राहायचं. And that's why this message is so important for us. म्हणून हा उपदेश आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. Very important. खूप महत्वाचा आहे. God makes you there. देव तुला तिथे घडवतो. You're not made anywhere else. कारण इतरत्र कुठे तू घडणार नाहीच आहेस. Only in the pit and the prison. फक्त खड्ड्यात And आणि in तुरुंगात darkness. आणि अंधारातच तू घडशील हे देव जाणून आहे. So don't cry much. तर फारसं रडू नका. Don't lose hope. आशा सोडू नका. God is preparing something wonderful for you. देव काहीतरी सुंदर तुमच्यासाठी तयार करतोय. And when He removes you out, आणि जेव्हा देव तुम्हाला बाहेर काढेल, what a joy. किती आनंद, What a joy. किती आनंद. Straight सरळ on the throne. सिंहासन देवाने on the बाहेर काढलं की स्ट्रेट सिंहासन, राजमहाल. You come out only for promotion. तुम्ही बाहेर पडालच तिथून बढतीसाठी. जोसेफ बाहर निकला जेल से, स्ट्रेट पैलेस में गया. He didn't have to give a test. त्याला काही परीक्षा वगैरे द्यावी No नाही लागली. exams. काही नाही, टेस्ट नाही, परीक्षा नाही, Straight. सरळ promotion. महाल In one day. एका दिवसात. That is God's doing. हे देवाचं कार्य And असतं. it's marvelous in our आणि आपल्या नजरेत हे महान आहे. Let God play a major role in your life. बेटा, देवाला तुमच्या जीवनात महत्वाची भूमिका घेऊ दे. I'm telling you, मी खरं सांगतो, you cannot escape God. तुम्ही देवापासून पळवाटा नाही काढू शकत. He has made us in such a way. देवाने आपल्याला असं घडवलंय ना, It's like a man who has been put in a house अशा माणसाप्रमाणे की ज्या माणसाला घरात ठेवलंय, and there is only one door एकच दार आहे and the lock is from outside आणि बाहेरनं त्याला लॉक आहे. and there is somebody who is the owner of that house. कोणीतरी त्या घराचा मालक आहे. You cannot do anything. तू काहीच करू शकत नाही. मग See, if that man is wicked, your case is gone, जर तो दुष्ट कोणी माणूस असेल तर तुझी केस तर संपलीच मग, isn't it? है ना. Because कारण he will make the hell of your life. तुझ्या आयुष्याला तो बर्बाद करून सोडेल. Because your life is in his hands. कारण तुझं जीवन त्याच्या हातात आहे. तो घर मालक आहे, एकच दार आहे, तू आतमध्ये आहेस. We are in the same condition. तशी आपली अवस्था आहे. You cannot leave this earth and go. तुम्ही पृथ्वी सोडून तर जाऊ नाही शकत. Where will you go? कहाँ जाएगा. नहीं बस हो गया, बस नहीं बस God- हो गया, जाना किधर है. God is controlling everything. देव सगळ्यावर ताबा ठेवून आहे. But praise God, He is a good God. पण देवाला धन्यवाद की तो चांगला देव आहे. He feeds us, He takes care of us, He आपल्याला loves us. आपल्याला खाऊ घालतो, आपल्याला सांभाळतो, आपल्यावर प्रेम करतो. That's why, म्हणून miss anybody, don't miss God. कोणीही तुमच्याकडनं राहून गेलं तर चालेल, पण देवाला कुठेतरी सोडून टाकू नका. Somewhere you have to see that you make Him happy. कुठेतरी तुझ्याकडून देव खुश झाला पाहिजे असं कर. Amen? आमेन. Come, let's all worship the Lord. सगळ्यांनी मिळून त्याची आराधना करूया. मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपनी सवारी, मिट्टी को कुम्हार
Yes, the Lord is saying, प्रभू बोलत आहे, some of your seasons are getting over now. तुमच्यातल्या काही लोकांचे ते ऋतू आता संपतायत. Your seasons are getting over. तुमच्यातल्या काही लोकांचे ते ऋतू, ती वेळ आता संपतीये. The darkness is being lifted up. अंधार उचलला जातोय You are on the spotlight of God. आणि आता देवाच्या फोकस खाली तू आलायस. Things will change dramatically. गोष्टी फार लवकर पटकन बदलणार आहेत. That you never expected is going to happen. ज्याची कधी तू आशा ठेवली नव्हती असं काहीतरी होणार आहे. So don't give up. The Lord हार says, मानू नको. प्रभू सांगत आहे, हार मानू नको. hold on to faithfulness. विश्वासू पण इमानदारी धरून Hold राहा. on to integrity. सरळतेला, इमानाला धरून राहा. Hold on to righteousness. नीतिमानपणाला धरून राहा. Hold on to forgiveness. क्षमेला धरून राहा. People may forget you. It's okay. लोक तुला विसरतील, ठीक आहे. Forgive them त्यांना क्षमा कर, because they don't make your destiny. कारण लोक तुझ्या आयुष्याची दिशा घडवतच नाही. I make your destiny, says the Lord. देव म्हणतोय, तुझ्या आयुष्याला मी घडवतो. Their delay is not my denial. लोकांकडनं झालेला उशीर म्हणजे नकार नाही You बेटा. are still in my eyes. तू अजूनही माझ्या डोळ्यात आहेस. My eyes are running to and fro. माझे डोळे अजूनही तुझ्याकडे फिरतायत. I'm strengthening you in your dark मी times. शक्ती देतोय तुला तुझ्या त्या काळ्या Your काळात. season is getting over. तुझा तो ऋतू संपतोय आता. Very soon you will be out of it. फार लवकर तू त्यातनं बाहेर पडणार आहेस. Till that time endure. तोपर्यंत चिकाटीनं राहा. My grace is sufficient for you, माझी says the कृपा तुला Lord. पुरेशी आहे म्हणतो देव. Iramantala राबा rabashaka शंदा, ramantala rab- राबा बाबा खराबा सिराबा संत ऋतू. इंदा राबा बाबा. You are unseen, but soon you will be seen. आत्ताला तू अदृश्य आहेस, फार लवकर तू दिसणार आहेस. You are unknown, very soon you will be known. आत्ताला तू अनोळखी आहेस, फार लवकर तुला ओळखलं जाणार आहे. Now you are in the dark, very soon you will be in the light. आता तू अंधारात आहेस, फार लवकर तू प्रकाशात The येणार Lord आहेस. says, I'm going to use you. प्रभू म्हणतोय, मी तुला वापरणार आहे. You shall be the solution for many problems. अनेक समस्यांचा उपाय तू असणार आहेस. I'm preparing the light in you. मी तुझ्यामध्ये प्रकाश तयार करत And आहे I'm going to use you mightily for my glory. आणि माझ्या गौरवासाठी मी तुला महान रीतीनं वापरणार आहे. I will free you for my glory. माझ्या गौरवासाठी मी तुला सुटका देईन. I will promote you for my glory. माझ्या गौरवासाठी मी तुला बढती देईन. I will bless you for my glory. माझ्या गौरवासाठी मी तुला आशीर्वाद I देईन. will heal you for my glory. माझ्या गौरवासाठी मी तुला आरोग्य देईन. Iramantala rabashaka खराबा ramantala. शंद मांदो रोको. इराबा बाबा खराबा शखरा बाबा. Lord, मंदरा खलाबा सिकरा. let प्रभू, their miracle doors open. चमत्काराचं दार त्यांच्यासाठी उघड. Let the jails open. तुरुंग उघडू दे त्यांच्यासाठी Let them stand before the great Pharaoh. आणि त्यांना त्या महान मोठ्या फारो समोर उभं कर. Let them become the solution त्यांना उपाय बनव. for त्यांना- all the world's crisis. संपूर्ण जगाच्या समस्यांचा उपाय त्यांना In बनव. Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात That healing will take place now. ते आरोग्य आता घडेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Yes. हो, Some of you will be healed immediately. तुमच्यातले काही जण लगेच बरे होतील. Some will be healed as you go home. काही घरी जाताना बरे होतील. Some will be healed in during the week. काही आठवड्यात बरे होतील. Anything can happen anytime. कधी काही होऊ शकतं. Let your hearts be ready. तुमची हृदय तयार ठेवा. Ready to receive His blessings. त्याचे आशीर्वाद स्वीकारायला तयार ठेवा. Ready to receive His healing. त्याचं आरोग्य स्वीकारायला तयार Just ठेवा. say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Like Joseph, say thank you, Jesus. योसेफाप्रमाणे फक्त म्हणा धन्यवाद Like येशू. Joseph, say I will use my gift. योसेफाप्रमाणे म्हणा मी माझी देणगी वापरणार. I'll be a blessing to others. मी दुसऱ्या लोकांसाठी आशीर्वाद ठरणार. I'll wipe away others' tears. मी दुसऱ्या माणसांचे अश्रू पुसणार. I will encourage others. मी दुसऱ्यांना प्रोत्साहन देणार. Though I am in the dark, जरी मी अंधारात आहे I will lead them in the light. तरी मी त्यांना प्रकाशात आणणार Though I आहे. am weeping, जरी मी रडतोय I will make them smile. मी त्यांना हसवणार आहे. मी माझे अश्रू कोणाला नाही दाखवणार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. See, the opening is taking place बघा now. आता दार उघडतंय. It's opening. आता Say उघडतंय. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. It's going to happen now. आता घडणार आहे. Don't worry. काळजी करू नका. You will see a miracle with your own eyes. तुला तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार दिसेल. Because this is the word of God. कारण हा देवाचा शब्द आहे. It cannot lie. देवाचा शब्द खोटं बोलत नाही. ये मेरी कही नहीं है, ये प्रभु ने सुनाई है. Amen. ये होके रहेगा. Praise God. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र फिरत असताना ऋतूतील उत्तम बीजाचं दान सुद्धा जर कोणाला टाकायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन ते कार्य करावं.
इथे डबे अजून आहेत. आज शेवटचा दिवस आहे बहुतेक, तर तुम्ही ऋतूतील उत्तम बीजाचं दान सुद्धा या डब्यामध्ये टाकू शकता आणि रेग्युलर ऑफरिंग टाइम सुद्धा आता आहे. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. बिन संतान की दुखी थी हन्ना, छह बच्चों की बनी धन्य माँ. बिन संतान की दुखी थी हन्ना, छह बच्चों की बनी धन्य माँ. शामुएल बना नबी खुदा का, शामुएल बना नबी खुदा का. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, कम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. सुलेमान ने ज्ञान मांगा, लंबी आयु और धन भी पाया. सुलेमान ने ज्ञान मांगा, लंबी आयु और धन भी पाया. बेमिसाल की शान उसकी, बेमिसाल की शान उसकी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. यूसुफ ने चाही जेल से मुक्ति, हुकूमत की थी ऊंची पदवी. यूसुफ ने चाही जेल से मुक्ति, हुकूमत की थी ऊंची पदवी. सारा मिस्र था उसके हाथ में, सारा मिस्र था उसके हाथ में. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. दास बनकर आया भूख मिटाने, पर बेटे जैसा अपनाया तूने. दास बनकर आया भूख मिटाने, पर बेटे जैसा अपनाया तूने. गले लगा के गाएगी खुशी के, गले लगा के गाएगी खुशी के. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, कम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, कम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, कम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. यूसुफ ने चाही जेल से मुक्ति, हुकूमत की थी ऊंची पदवी. यूसुफ ने चाही जेल से मुक्ति, हुकूमत की थी ऊंची पदवी. सारा मिस्र था उसके हाथ में, सारा मिस्र था उसके हाथ में. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरी बिनती से
काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। Thank you, Jesus. Thank you, Lord. डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। वो ही पानी जो डराता था और रास्ता भी न देता था, वो ही पानी जो डराता था और रास्ता भी न देता था। हुक्मे खुदा से वो ही पानी बस मुर्दा हो बैठा था, हुक्मे खुदा से वो ही पानी बस मुर्दा हो बैठा था। तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। पूर्वी हवाएं जब चलती है, खुश्क जमीन हो जाती है, पूर्वी हवाएं जब चलती है, खुश्क जमीन हो जाती है, पानियों का ढेर लग जाता है, ऊंची दीवार बन जाती है, पानियों का ढेर लग जाता है, ऊंची दीवार बन जाती है। पूर्वी हवाएं जब चलती है, खुश्क जमीन हो जाती है, पूर्वी हवाएं जब चलती है, खुश्क जमीन हो जाती है। तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो। Hallelujah. Hallelujah. Shall we pray for the general offering? Heavenly Father, we thank you, Lord, for this prophetic word which came from this altar, Lord. But we received it from the throne of yours, O Lord. Lord, we know that the church has been set and be positioned according to the prophetic word, Lord. In the coming days, Lord, we will see bountiful blessing coming into our lives, Lord. So we give you all the glory, honor, and praises to you. Especially, Lord, we pray for every people, those who have stepped in to this church, has been always blessed mentally, emotionally, physically, spiritually, and financially, Lord. Out of that abundance of blessings, Lord, they have given to you, O Lord God. They have honored you, Lord, by giving. As they have honored you, Lord, bless them according to Matthew 6:38, Lord. Pressed down, shaken over, shaken together, running over, blessings we proclaim over each and every one, those who have given with a cheerful heart, Lord. Bless those also, those who could not give, and use all those offering for the expansion of your kingdom. In Jesus' name we ask this prayer. Amen.
प्रभु की स्तुति हो। आपके लिए कुछ विशेष सूचनाएं हैं। अगर आप बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी इनसे किसी खास उद्देश्य हेतु मिलना चाहते हैं तो मंच के बाईं ओर टेबल स्थापित की गई है। सभा के बाद आप वहां जाकर अधिक जानकारी ले सकते हैं। अगर आपको स्कूल्स या कॉलेजेस के लिए प्रमाण पत्र की ज़रूरत है या अगर आप चाहते हैं हमारे पास्टर्स और एल्डर्स आपके घर प्रार्थनाएं करने आए तो ये बहुत ज़रूरी है कि आप हमारे विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च के सभासद हो। अगर आपने सभासदत्व फॉर्म नहीं भरा या उसका नवीनीकरण नहीं करवाया तो आपसे विनती है, पहली मंजिल पर डीएम ऑफिस में जाकर आप फॉर्म भर सकते हैं और अधिक जानकारी ले सकते हैं। 30 अक्टूबर गुरुवार के दिन महीने की उपवास और प्रार्थना का आयोजन किया गया है, जिसका समय है शाम 6 बजे से आगे। अगर आपने अपने ऋतु के उत्तम बीजों का दान अब तक नहीं बोया तो अब भी मौका है, आप अपना दान जगह जगह पर रखे गए सुनहरे बक्सों में दे सकते हैं। अब हम विनती करते हैं बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी आगे आकर ऋतु के उत्तम बीजों पर प्रार्थना करेंगे और अंतिम आशीर्वचन भी देंगे। Thank you, Father. धन्यवाद देव बाबा। According to Proverbs 3:9 and 10, नीतिसूत्र 3 अध्याय 9 आणि 10 अनुरूप Father, they have sowed in your kingdom. देव बाबा या सर्व लोकांनी तुझ्या राज्यात पेरलंय। Now let their vats overflow आता त्यांचं कोठार भरभरून वाहू दे। with blessing after blessing. आशीर्वादांवर आशीर्वाद येऊ देत देव बापा। Father, bless their substance. बापा त्यांच्या सगळ्या वस्तूंवर आशीर्वाद पाठव। Read their prayer requests. त्यांच्या प्रार्थना विनंत्या तू वाच। They have their needs. त्यांच्या काही गरजा आहेत, You have to meet their needs. त्या गरजा Lord तू God. भागव दे बापा। Father, प्रभू by offering they have shown हे the दान पेरून त्यांनी दाखवलंय sacrifice they hold in their heart जो concerning त्यागपूर्ण you, Lord. स्वभाव तुझ्या विषयीनं त्यांच्यात आलाय तो त्यांनी दान देऊन दाखवलाय। Master, प्रभू bless each one of them प्रत्येकाला आशीर्वाद दे and fulfill all their hearts' आणि desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण Let कर। each one hold a testimony प्रत्येकाच्या जीवनात साक्ष असू दे that yes, God answered my की prayer हो देवाने माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं, and He has done this and He has done that. देवाने हे केलं, देवाने ते केलं। Thank you, Father. धन्यवाद देव I बाप्पा। believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस, In Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली। Amen and amen. Praise Amen. God. Let's Amen. all stand up. कृपया सर्वांनी उभे राहा। Thank you, Father. Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा, तुझे आभार मानतो। Thank you, Lord, that you are always with us. धन्यवाद की तू नेहमी आमच्या सोबत आहेस। Thank you, Father, these people came today. धन्यवाद आज ही सारी माणसं सभेला आली, Though some of the major roads were closed, जरी काही रस्ते बंद होते आज, somehow they made it in पण this कसंही place. करून हे लोक चर्चला पोहोचले। See their heart, त्यांची हृदय बघ, see their longings, त्यांच्या इच्छा बघ, see their desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना बघ। You said, delight in the Lord, तू म्हटला ना प्रभूत आनंद करा, and He will fulfill every desire म्हणजे of our प्रभू hearts. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण They are करेल। delighting in you, ते Master. तुझ्यात आनंद करतायत, So you fulfill every desire of their तू heart. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। Even in their darkness, त्यांच्या अंधारात सुद्धा you be their strength. तू त्यांची ताकद बन, Talk to them, त्यांच्याशी बोल, walk with them, त्यांच्या बरोबर चाल, let them know त्यांना कळू दे that you are holding their hand. तू त्यांचा हात धरलायस। It's better to be in the dark and holding your hand than to be in the light without holding your hand. तुझा हात धरून अंधारात राहिलेलं बरं, तुझ्या हाताशिवाय प्रकाश नको। Master, प्रभू let their seasons complete त्यांचे ऋतू आता संपू देत and let them come out आणि त्यांना बाहेर पडू दे आता, and let them be in the spotlight आणि today, त्यांना oh Father. फोकस खाली आण। Thank you, Master. धन्यवाद देव I बाप्पा। believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस, In Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात मी मागितली। Praise the Lord. देवाला धन्यवाद। Go home with joy. आनंदाने घरी जा, Rejoice खूप आनंद करा, because God is with you. कारण देव तुमच्या सोबत आहे। He knows what you're going through देवाला माहिती आहे ना तू कशा कशातनं and He चाललाय, will remove you out of it देव all. काढेल तुला सगळ्यातनं बाहेर। Praise God देवाला and धन्यवाद। good night. गुड नाईट। मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार,
जय